शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि गड किल्ले सांभाळायचे. त्यांनी काय दगड सांभाळा म्हणून सांगितलं होतं? प्रत्येक विटीला जाणारी बदलापूर मधल्या त्या आईच्या मनामध्ये ही माझी मुलगी असू शकते हा फील आहे. गुन्हा करणारा उजळ माथ्याने फिरतो आणि ज्याच्या संदर्भाने गुन्हा होतो तो इथे स्टिग्मटाइज होतो, त्याला लाजीरवाणं करून ठेवलं जातं. अशी घटना घडली, तेवढ्यापुरते आपण सजग होतो, तेवढ्यापुरते लोक अश्रू काढतात, तेवढ्यापुरते लोक मेणबत्त्या घेऊन फिरतात. जेव्हा एक कोणीतरी स्वच्छता कामगार असा वागतो, कोणतरी एक घोष नावाचा माणूस असा वागतो, कोणीतरी एक पोलीस सिक्युरिटीवाला जो असा बलात्कार करतो, तेव्हा समस्त पुरुषांच्या जातीला कधी असं वाटतं की हा आमचा इन्सल्ट आहे. इथं न्यायाधीश असले तर डिफेन्स नसतं, डिफेन्स असला तर साक्षीदार नसतो, साक्षीदार आला सरकारी वकील पळून जातो आणि हे सगळ्यांची पळवापळवी करण्याची एक यंत्रणा आपल्याकडे कार्यरत. जेवढा मोठा गुन्हा तेवढ्या मोठे पैशाचे टर्नओव्हर. वेश्या जेव्हा असं म्हणतात तेव्हा ही आमच्या संपूर्ण मेनस्ट्रीम व्यवस्थेवर चपराक आहे, जी आपल्याला लाज वाटली पाहिजे. सोनागाशी मधल्या वेश्या रस्त्यावर येऊन मोर्चात बोर्ड धरतात की आम्ही आहोत ना, कशाला रेप करताय. बॅड टच गुड टच आम्हालाच शिकवणार काय आमच्याच लेकरांना? पुरुषांना कधी शिकवणार तुम्ही? त्यांच्या नजरांना कधी घालणार बंधन तुम्ही? मुलींच्याच बाबतीत होतं असं नाही, हे मुलांच्याही बाबतीमध्ये घडतं आहे. म्हणजे आवर्जून लोकांच्या पर्यंत तुझ्या माध्यमातून आपण पोहोचतोय. तर जेव्हा लहान मुलं तुमच्याशी काहीतरी बोलत असतात, नाही मी या काकांसोबत जाणार असं म्हणतात, नाही मी या गाडीवर बसणार, नाही मला तिथं सोडू नकोस, असं जेव्हा लहान मुलगा किंवा मुलगी म्हणते ते मीन इट समथिंग. आम्ही आमच्या लेकरांचे विश्वस्त नाहीच आहे, आम्ही आमच्या लेकरांचे मालक व्हायला बघ. आपल्या एकाही लेकराला त्याच्या जीवनातला लैंगिकतेचा हा अनुभव योग्य वयामध्ये आनंदाने इमोशनली घेता आला पाहिजे. जिथे निखळ मैत्री आहे, जिथे तो मुक्त वावर आहे, जिथे मोकळेपणाने बोलता येणं आणि मैत्री करणं शक्य आहे, तिथं बलात्कार आणि विनयभंग कमी आहेत असा रिपोर्ट आहे. रावण सुद्धा घेऊन जाऊन सीतेला रिक्वेस्ट करत राहिला, हो रामाचं राज्य आणायला चाललंय. करू शकला असता तो बलात्कार. सीता अशोकवनात सुरक्षित होती, रामाच्या राज्यात सुरक्षित नाही. नमस्कार मंडळी, मॅड स्पिरिट टॉक्स वरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजचा आपला पॉडकास्टचा जो विषय हा थोडासा गंभीर आहे, कारण आपल्या आजूबाजूला, आपल्या समाजात, आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या गावात ज्या काही घटना घडतायत त्या घटना बघून काळजाला अगदी पीळ पाडायला लागलाय की नेमकं चाललंय काय, हे का घडतंय आणि हे घडत असेल तर ते थांबवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या प्रश्नांचा विचार करून करून डोक्याचा अगदी भुगा व्हायला लागलाय. आणि त्यामध्ये परत एकदा आपल्या समोर प्रश्न पडतो की एक महिला म्हणून आपल्या कोलकात्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, अगदी साताऱ्यामध्ये असेल, ज्या काही घटना घडतायत त्या ज्या पद्धतीने हँडल होत आहेत ते बघून एका महिलेला काय वाटू शकतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्याच्या पॉडकास्टमध्ये, ज्यांनी लेक वाचवा या अभियानासाठी खूप मोठं काम केलेलं आहे, स्त्री भ्रूण हत्या थांबवण्यासाठी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये वैयक्तिक सगळ्यात जास्त स्टिंग ऑपरेशन्स केलेले आहेत, अशा सातारच्या सिनियर वकील आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट वर्षा देशपांडे मॅडम आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. तर बघूयात आपण हा पॉडकास्ट कसा जातो. नक्की पहा. आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला, जर विषय तुम्हाला पटला आणि यासारखेच आणखीन विषय तुम्हाला घ्यावेसे वाटत असतील तर नक्की कमेंट्स करायला विसरू नका. तसंच पॉडकास्ट आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पाहत राहा मॅड स्पिरिट टॉक्स. ज्या पद्धतीने प्रशासन वागलं, 3 दिवस आणि 13 तास त्या लेकराचे आई वडील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल व्हावा म्हणून बसतात आणि अख्खं बदलापूर रस्त्यावर येतं आणि तरी तुम्ही त्याला पॉलिटिक्स म्हणता. हो, सामान्य माणसं, मला एक चांगलं वाटलं या दरम्यान की सामान्य माणसांना असं वाटलं की हे चुकीचं आहे आणि ह्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार आणि ह्याच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर येणार. टीका केली गेली की ह्याने मॅनेज केलं, माणसं आणली. त्यांनी सांगितलं काढून बघा, ही सगळी बदलापूर मधली माणसं आहेत. बदलापूर मधली माणसं स्टेशनवरती अशा पद्धतीने कित्येक जण बिचारी दुसऱ्या कामासाठी गेलेली सुद्धा उचलून नेली आणि त्यांना उचलून न्यायला तुम्हाला सवड आहे, तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे संवेदनशीलता आहे की लॉ अँड ऑर्डर झालं. आणि एक छोट्या लेकराच्या संदर्भात त्याचे आई वडील एखाद्या बाईला किंवा एखाद्या कुटुंबाला पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याचा जो प्रवास असतो तो सोपा नसतो. लोक काय म्हणतील, इज्जतीचं काय होईल, बायको एक म्हणते, नवरा दुसरा म्हणतो, असहाय्य अशी परिस्थिती असते त्या कुटुंबाची. माझ्याकडे अनेक बायका गेली, 30 वर्ष हे काम मी करते. माझ्यापर्यंत येण्याचा आणि माझ्यासोबत पोलीस स्टेशन मध्ये जाण्याचा जो बाईचा प्रवास असतो, लैंगिक अत्याचार झाल्यानंतर लेकरांच्या संदर्भात, मुलींच्या संदर्भात, मुलगी पळून गेली, मुलीवर अतिप्रसंग झाला, मुलीची छेड निघाली, मुलीवर बलात्कार झाला, तर त्याच्यासाठी पालक ज्या स्ट्रगल मधून जातात, आपला उमरा ओलांडून
पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याचा प्रवास हा अत्यंत खडतर आणि कठीण असतो आपल्या देशामध्ये. कारण गुन्हा करणारा उजळ माथ्याने फिरतो आणि ज्याच्या संदर्भाने गुन्हा होतो तो इथं स्टिग्मटाईज होतो, त्याला लाजीरवाणं करून ठेवलं जातं. तिच्यासोबत कोर्टात जायला सुद्धा माणूस नसतो. तिचे लोक सुद्धा घरातले तिच्या सोबत उभे राहत नाही. त्या घरात मुलगी देताना घेताना आपल्याकडे विचार करतात. त्या मुलीचं परत आयुष्य उभं राहताना तिचा मित्र सुद्धा विचार करतो तिच्या संदर्भाने. आणि मग ती अरे भ्रष्ट हो गई, अरे बर्बाद हो गई. असं कसं हो गई? बर्बाद उसको होना है जो कर रहा है, वो कैसे बर्बाद होगी? ही जी भाषा आहे ती मीडियातली माणसं सुद्धा आपल्या घरातूनच गेलेली असतात ना, त्यामुळे ती भाषा पण तशी असते. अरे आपल्याकडे तर मराठीत आपण काचेचं भांड फुटलं तुटलं असं नसतं. फोडणारा तोडणारा जबाबदार ना, असेलच काचेचं भांड तर त्याला मुळात योनी शुचिता आणि काचेचं भांड बिंड ही भाषाच आम्हाला मान्य नाही. पण म्हणतच असाल तर त्याला मारा ना, भांड फोडणाऱ्याला. ती जिचं फुटलं तिच्या बरोबर बसून कसले रडता. ह्याच्यामध्ये म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात एक रांजाच्या पाटलाचा उल्लेख होता की त्यांनी त्या क्षणी तिथल्या तिथं निकाल दिलेला होता आणि त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिलेली होती. किंवा बऱ्याच आपण मिडल ईस्ट कंट्रीज आहेत तर त्या कंट्रीजमध्ये असे गुन्हे झाले बलात्कारासारखे किंवा स्त्रियांवरती लैंगिक अत्याचार होत असतील तर तिथे पटकन शासन दिलं जातं. आणि आता सोशल मीडियावरती बघतोय, इंस्टाग्रामवरती बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या स्टोरी ठेवतायत की तुम्ही त्या माणसाचा चौरंग करा, तुम्ही त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या. मुळात सोशल मीडियावरून ही गोष्ट प्रशासनापर्यंत पोहोचेल यावरतीच मला डाऊट आहे की ती कितपर्यंत पोहोचेल किंवा त्याची गांभीर्यता किती पोहोचेल. पण कुठेतरी आपल्याकडं या सगळ्या गोष्टींना लागणारा वेळ जो आहे त्या वेळामुळं गुन्हेगारांचं फावतंय असं नाही का वाटत? आपल्याकडे मुळात जो बेस दिलेला आहे कायद्याला, ते मिडल ईस्ट मध्ये ज्या पद्धतीने शिक्षा दिल्या जातात किंवा काल सुद्धा पालकमंत्री म्हणाले धिंड काढा. आय डिसअग्री विथ दिस. ओके. महात्मा गांधींचा हा देश आहे. इथे 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये. अतिशय नोबल असं बेस आहे आपल्या कायद्याचा, संविधानाचा. आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांपासून गांधींपर्यंत आपण त्यांना मानलं पाहिजे की हा बेस ठेवलाय त्याने कायद्याचा. खूपदा रागापोटी उद्वेगापोटी आपण असं म्हणतो, पण जगामध्ये जी आपली इमेज आहे ती अधिक उंचवायची असेल आपल्याला तर व्हायलन्सचं उत्तर व्हायलन्स, मर्डरचं उत्तर मर्डर नाहीये. कायद्याचा पालना केली पाहिजे याचा जो संस्कार खालपासून व्हायला पाहिजे तो ना आपल्या नेत्यांवर आहे, ना लोकांवर आहे, ना पोलिसांवर आहे. आणि तो असण्यासाठीची जी एक पूर्ण कल्चर असावं लागतं ते कल्चर नाहीच आहे. म्हणजे मी माझ्या नवऱ्याच्या मागे गाडीवर बसलेली असते आणि लाल बत्ती लागलेली असते आणि पोलिसने असं बघून माझा नवरा गाडी चुकून मला पुढे घेऊन जातो तर मला माझा नवरा कायदा मोडणारा म्हणून चुकीचं आहे असं वाटतच नाही. मला माझा नवरा कसा हिरो आहे असं वाटतं. बघा पोलिसाला चकवलं आणि लाल बत्ती तोडून माझ्या नवऱ्याने कशी अलगद गाडी काढली. हे या पद्धतीने वशिलेबाजी करणं, या पद्धतीने कायदे मोडणं याला लेजिटिमसी आहे, समाज मान्यता. आपण पुढाऱ्यांकडे सुद्धा कशासाठी जातो? तुमच्या ओळखीनं काय होतं काही बघा की. हे जे आहे ना हे चुकीचं आहे. आणि कुठल्याही पद्धतीने कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिले, आता माझा पीसीपीएनडीटीचा माझा अनुभव सांगते मी तुला, किंवा कुठल्याही ह्यातल्या कुठलीही केस काढून बघ, मर्डर केस काढून बघ, वाईटातली वाईट, मॅक्झिमम किती वेळ लागू शकतो इन्व्हेस्टिगेशनला? पोलीस स्टेशन मध्ये गुन्हेगार पकडल्या गेल्यापासून ते कोर्टात चार्जशीट ज्याला आम्ही 30 दिवस ठेवलेले आहेत, 90 दिवस मॅक्झिमम. 30 दिवस डोक्यावरून पाणी, तोपर्यंत सगळं तयार झालेलं असतं. 8 दिवस कुठलीही केस चालायला लागले पाहिजेत मॅक्झिमम. अगदीच खूप मोठी मर्डर केस आणि हे असलं क्रॉस येते, इथं न्यायाधीश असले तर डिफेन्स नसतं, डिफेन्स असला तर साक्षीदार नसतो, साक्षीदार आला सरकारी वकील पळून जातो. आणि हे सगळ्यांची पळवापळवी करण्याची एक यंत्रणा आपल्याकडे कार्यरत आहे. जेवढा मोठा गुन्हा तेवढ्या मोठे पैशाचे टर्नओव्हर असं आमच्या वकिली भाषेत आमचे वकील मित्र बोलतात. वर्मा आयोग आल्यानंतर भांडून भांडून 80,000 सूचना दिल्या आपण निर्भयानंतर आणि सांगितलं हँग टिल डेथ. काय झालं? रेप पण होतोय आणि मर्डर पण व्हायला लागला. हो, आणि क्रूरतेची सीमा गाठायला लागली. त्याचं कारण असं आहे की तुम्ही किती मोठी शिक्षा देता तेवढं न्याय व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्याचा टर्नओव्हर वाढतो.
ओके. व्यतिरिक्त काहीच होत नाही या देशात. ओके. ही जी विडंबना आहे आपल्या कायद्याच्या व्यवस्थेची, ही जी असंवेदनशीलता आहे, ही जी बदमाशी आहे आमच्या लेवलवर पण, वकिलांच्या लेवलवर पण. साधं मी अनेक वर्षी मागणी करतेय की प्रॉसिक्युशन नावाची जी यंत्रणा आहे, सरकार पक्ष नेहमी फेल्युअर का होतो? तुम्हाला स्पेशल लॉयरच का आणावा लागतो? तुम्ही व्यवस्थित इंटरव्ह्यू घेऊन सरकारने नेमलेत ना. मी आर आबांची भांडले होते एकदा. म्हटलं तुम्हाला प्रत्येक वेळेला उज्ज्वल निकम का आणावे लागतात? तुम्ही नेमलेत ना म्हटलं सरकारी वकील, काम करतो की नाही बघा ना, उज्ज्वल निकम का लागतात तुम्हाला? म्हणजे आय डोंट नो व्हॉट स्पेशालिटीज विथ दिस पर्टिक्युलर मॅन. माझं उलट मत आहे त्यांच्याविषयी किंबहुना की ते जेंडर बायस्ड आहेत, ते जातीवादी आहेत, ते धर्मांध आहेत आणि ते शासनाला पाहिजे तसं पोलीस प्रशासनाचा वापर करून साक्षीदार होस्टाईल करून ते केस जिंकत आलेले आहेत आणि त्याच्यासाठी खूप मोठा टर्नओव्हर त्या लेवलवर चालतो हे आम्ही जवळून आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ह्या माणसाला जेव्हा पीसीपीएनडीटी येणार ना तेव्हा मी हरकत घेते आणि आत्ताही माझी हरकत आहे या माणसाला या केसमध्ये आणण्यासाठी. कारण का तुम्हाला बाहेरचा माणूस आणावा लागतो? बरोबर. सरकारी आमचे जर सरकारी वकील तुम्ही मेरिटने नेमले तर सरकार पक्षाची बाजू तर ते मांडत नसतील आणि सरकार पक्ष प्रत्येक वेळेला निर्दोष सुटता होत आहे लोकांचे असं जे तुम्ही म्हणताय, तर त्याच्यामध्ये हे बघितलं पाहिजे की सरकार पक्ष नेहमी फेल का जातो. बरोबर. जहिराच्या केसमध्ये जेव्हा साक्षीदार आणि लोक होस्टाईल झाले त्यावेळेला कोर्टाने साक्षीदार होस्टाईल झाली म्हणून शिक्षा केली आणि ती 1 वर्ष शिक्षा भोगायला लावली जहिराला, खोटी साक्ष दिली म्हणून. गुजरातच्या 2000च्या प्रकरणातली साक्षीदार प्रोटेक्शनची व्यवस्था नाही. होस्टाईल झाला साक्षीदार तर त्यांच्यावर वचक नाही. चार्जशीट तयार होऊन जातं, चार्जशीट तयार करणारा आयोग भर कटगऱ्यात अनेक गोष्टी विसरतो. असा कसा विसरतो? चालणाऱ्या यंत्रणेमध्ये प्रत्येक माणूस हा समोरच्याला सोडून कमाई करण्याच्या मागे आहे आणि मग आपण आणि ही सगळ्यात मोठी विडंबना आहे आपल्या न्याय व्यवस्थेत. सामान्य माणूस म्हणून त्याच्याबद्दल जास्त सजग नाहीये. मग हेच सजग नाही, किंबहुना त्या सगळ्यासाठी गुन्हे दाखल झाल्यानंतर झालं गेलं गंगेला मिळालं. म्हणजे सख्खी आई मुलगी, म्हणजे मला माहिती आहे 498च्या माझा अनुभव आहे हा. 498च्या एजच्या केसमध्ये मुलीची मृत्यू झाला, माझी साक्ष निघाली, मी मुलीच्या संदर्भाने जे काही माझ्याकडे पुरावे होते ते घेऊन जाऊन कोर्टाला साक्ष दिली जेणेकरून मृत्यू पश्चात मुलीला न्याय मिळावा. मुलीची आई होस्टाईल, मुलीची आई फितूर साक्षीदार जाहीर केली गेली. बाईला विचारलं, अगं मी सगळं कामधाम सोडून तुझ्या मुलीसाठी न्याय मागायला आले, आम्ही मोर्चे काढले जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला, आणि तू का असं वागलीस? तिचं उत्तर असं आहे, मुलीच्या लग्नासाठी 2-5 लाख रुपये खर्च झाले, त्याचं कर्ज अजून आहे. मुलीला 2 मुलं होती, मुलगी तर मरून गेली, लेकरांना बाप तरी राहू दे. आणि म्हणून मी सांगितलं, रडली ती ढसाढसा माझ्यासमोर की होय माझ्या मुलीला मी मृत्यू पश्चात न्याय नाही देऊ शकत होते मी त्याच्यात, आणि ती निर्दोष मुक्तता केसची. सख्या आईनं जर होस्टाईल झालं आम्ही काय करणार तिथे? आणि हे किती वर्षांनी? 5 वर्षांनी. का लागली 5 वर्ष? का लागतात? त्याच्या विरुद्ध कधीच मोर्चे निघत नाहीत, कोणी विचारायला जात नाही. माझं म्हणणं कन्सिस्टन्सी, पीसीपीएनडीटी कायद्यामध्ये किंवा गर्भलिंग निदानाच्या या कायद्यामध्ये आम्ही 111 केसमध्ये शिक्षा लागल्या महाराष्ट्रात. त्याचं कारण आम्ही 24 तास स्वयंसेवी संस्था म्हणून यांच्या डोक्यावर बसलो होतो, कारण आम्ही साक्षीदार होतो. आम्ही एकाही साक्षीत होस्टाईल नाही होते. ज्याच्यात झालं त्याच्यामध्ये निर्दोष मुक्तता झाली, त्याच्यामध्ये अनेक नंतर गोष्टी झाल्या, पण आम्ही त्याच्या मागे लागलो म्हणून काही प्रमाणात आम्ही कायदा चालवू शकलो. आपल्या देशामध्ये कायदा होणं इज नॉट इनफ. त्याचं अंमलबजावणी झाली पाहिजे, अंमलबजावणी नुसती झाली पाहिजे आणि अंमलबजावणी करण्यासाठी परत एक लढाई लढावी लागते. अशी घटना घडली तेवढ्यापुरते आपण सजग होतो, तेवढ्यापुरते लोक अश्रू काढतात, तेवढ्यापुरते लोक मेणबत्त्या घेऊन फिरतात, तेवढ्याच गोष्टी होतात. परत एकदा व्यवस्थेला जी शिस्त लागायला पाहिजे, जी संवेदनशीलता व्हायला पाहिजे, चुकीचं वागण्याचं ज्याच्या मनामध्ये येतं त्याला वचक असला पाहिजे, असं आपल्याकडे होताना दिसत नाही. किंबहुना अशा घटना घडल्यानंतर अजून 2-5 घटना अशा लगेच 8 दिवसात अशा आता झालं ना, कोल्हापूरला झालं, काल साताऱ्यातल्या एका आश्रमशाळेतला विषय बाहेर आला. म्हणजे किमान संवेदनशीलता पोलीस स्टेशनवर तयार होत्या, घटना घडतच असतात. बरोबर आहे.
त्या बाहेर येत नाहीत. फक्त नाही बाहेर येत नाहीत आणि मग असं घडलं की थोडा कॉन्फिडन्स येतो लोकांना की अरे तिथे दाखल झाली, मग आपण काहीतरी बरोबर, करू शकतो, बरोबर. लोक त्यांच्या बाजूने उभे राहिले, चला आपण पण दाखल करू, असं म्हणून लोक पुढे येतात. ह्या घटना घडतच असतात, लोक घाबरून घरात बसतात किंवा लोक पुढे येत नाहीत किंवा मुलं बोलत नाहीत. पण ज्या वेळेला असं काहीतरी घडतं त्यावेळेला थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि लोक प्रश्न घेऊन बाहेर येतात. पण ते शेवटापर्यंत जातील, त्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचं, ज्याला आम्ही एन्व्हायरमेंट बिल्डिंग म्हणतो, ते न्यायासन, प्रशासन, शासन आणि लोकासन, पब्लिक बरोबर. विचारायला पाहिजे ना. ही पत्रकारांनी पण एखादी स्टोरी तुम्ही केली की त्याच्यानंतर वर्षभराने तरी फॉलो करा ना. मी त्या दिवशी ती स्टोरी केलेली, त्याचं काय झालं, असं जाऊन कोर्टात वकिलाला, ऍक्टिव्हिस्टना, साक्षीदाराला, त्या सर्वायवरच्या घरच्यांना विचारा ना. तसं होत नाही आपल्याकडे. स्टोरी फॉलो सुद्धा केली जात नाही, कारण त्याच्यानंतर ते जातच आणि मग त्यांच्यासोबत कोणीच नसतं. बरोबर आहे. त्याच्यामध्ये 3 लाख रुपये जी आपण मदत मिळवून द्यायचो ना, आता मनोधैर्य योजना आपण भांडून मिळवली आणि त्याच्यासाठी बजेट अलोकेशन करून घेतलं. अॅट्रॉसिटी पासून ते होणाऱ्या ऍसिड हल्ल्यापर्यंत सगळं त्याच्यात इन्क्लूड केलं. त्याच्यामध्ये लोकांनी दुकानदारी केली, एजंट होते म्हणून कलेक्टरकडनं काढून ती योजना त्या न्यायाधीशांकडे दिलेली आहे. एवढी मोठी एजंटगिरी झाली त्याच्यामध्ये. आणि माहिती आहे आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये पण हे झालं आणि हरकत घेतली या गोष्टीला आम्ही की आम्हाला हे नको. कलेक्टर ऑफिस मार्फत ते आता न्यायाधीशांकडे बाकायदा त्याचं हिअरिंग होतं मोफत कायदा सल्ला केंद्राकडे, आणि मग ते पैसे दिले जातात. 25,000 रुपये लगेच आणि मग 75,000 रुपये फिक्स, आणि नंतर मग दुसऱ्या टप्प्याला 1 लाख आणि परत एकदा एका टप्प्याला 1 लाख. हे 3 लाख रुपये आपण देतो, ही चांगली गोष्ट आहे. पण त्याची पण लोक दुकानदारी करायला लागले म्हणजे किती भयंकर आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण केवळ तात्पुरती घटना घडली म्हणून कॅज्युअली बघून चालणार नाही. आपल्याला समाज म्हणून कन्सिस्टंटली व्यवस्थेला जागेवर आणण्यासाठी केलं पाहिजे. कायदे फार सुंदर आहेत. आपल्याकडचा जो विशाखा कायदा ना, त्या कायद्याचं नावच विशाखा आहे. आता ह्याने बदललं नवीन शासनाने, नवीन त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स आणल्या. अमेंडमेंट्सच चुकीच्या आणल्या असं आमचं म्हणणं आहे. गाईडलाईन्स होत्या आणि आम्ही सातत्याने कायदा मागत होतो. गाईडलाईन्स कशा आल्या तर बलात्काराच्या विरुद्ध कायदा होताच, पण एका युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये टॉयलेटमध्ये रेप झाला आणि ती कोर्टात गेली. आणि मग कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक हिंसा हा विषय चर्चेत आला आणि ती नुसती चर्चेत आला, त्याच्यामध्ये गुन्हे पण दाखल झाले, शिक्षाचा टप्पा पण आला. पण म्हणे तिथं कसं होईल, तिथं कसं पंचनामा, म्हणजे त्याच्यात अनेक लूपहोल्स ठेवले गेले. आणि मग एक स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्या कोर्टात गेल्या आणि त्यांनी हायकोर्टमध्ये गेल्या आणि हायकोर्टमध्ये जाऊन त्यांनी कोर्टाला विनंती केली की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांवरच्या लैंगिक हिंसेच्या बाबतीत स्वतंत्र कायदा असला पाहिजे. लागणार IPCच, म्हणजे ज्याला आपण भारतीय न्याय संहिता काय आता नवीन म्हणतो ते, पण लागणार इंडियन पिनल कोडच. पण त्याच्यासाठी जी प्रोसिजर केली जाईल, त्याच्यासाठी जे गाईडलाईन्स, ते गाईडलाईन्स मागितले. आणि त्याच्यामुळे जिथे जिथे बसमध्ये स्त्रिया आहेत, वीटभट्टीवर स्त्रिया आहेत, ऊसतोडीच्या फडावर स्त्रिया आहेत, अकॅडमीज मध्ये मुला मुली एकत्र शिकतायत, शाळा कॉलेजमध्ये एकत्र शिकतायत, प्रायव्हेट ट्युशन्स मध्ये मुलं मुली एकत्र आहेत, सगळ्यांना हे कंपल्सरी आहे की 20 पेक्षा जास्त स्त्री पुरुष एका ठिकाणी एकत्र येत असतील, आता तर ते 7 आणि 9 पर्यंत आपण खाली आणले, पण तिथे तुम्ही तातडीने विशाखा समिती नेमली पाहिजे, त्याचा बोर्ड लावला पाहिजे की त्याच्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते, एक सायकॅट्रिस्ट किंवा डॉक्टर, एक लीगल तज्ञ त्याच्यामध्ये, आणि त्या कॉलेजमधली महिला शिक्षिका किंवा महिला कर्मचारी, आणि त्याची चेअरपर्सन महिलाच असली पाहिजे. स्पीकआउट म्हणून नावाने त्यांनी तिथे बॉक्स ठेवला पाहिजे, त्याच्यात निनावी जरी कंप्लेंट टाकली तरी त्याची कॉग्निझन्स घेतला पाहिजे. आणि पहिली तक्रार तिथे जर असं काही घडत असेल तर तिथे त्या इन्स्टिट्यूशन हेडला ते माहिती असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं FIR करणं, तक्रार पेटी असणं, त्या कमिटीकडे कंप्लेंट जाणं, त्या कमिटीने हिअरिंग घेणं,
मी आहे ना 2-3 कमिटीमध्ये, आणि रिसेंटली आम्ही शाळेत कॉलेजचं नाव नाही घेत, पण सातारा शहरातल्या 2 कॉलेजमध्ये आम्ही हिअरिंग केले अलीकडे, ओके. आणि वाईमध्ये एका ठिकाणी हिअरिंग केलं. आणि महाराष्ट्र सरकारने, त्या कमिटीवर मी होतेच, पण महाराष्ट्र सरकारने त्याचं इन्व्हेस्टिगेशन आणि हिअरिंगसाठी मला नेमलं होतं. आणि ते हिअरिंग घेऊन आम्ही सांगितलं की FIR करण्याची परवानगी द्या एम्प्लॉईला, कारण एम्प्लॉई उठून नाही एम्प्लॉयर विरुद्ध, आणि एम्प्लॉयर विरुद्ध 6 महिन्यापर्यंत सुद्धा हे करता येतं. कारण खूपदा तुम्हाला प्रमोशनचं आमिष दिलं जातं बरोबर. मीडिया हाऊसेसमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये, तर तुम्हाला किंवा वरिष्ठ असेल, प्रमोशन सगळ्यासाठी वापरलं जातं. पोलीस असेल, पोलिसांच्या संदर्भाने हे घडतं की त्याच्यासाठी घडलेलं आहे. कोल्हापूरमध्ये एक मोठी घटना घडली होती 4-1 वर्षापूर्वी. ओके. तर ह्या गोष्टी कामाच्या ठिकाणी घडू शकतात, आणि बॉस म्हणून अशा पद्धतीची मागणी होऊन त्याला मान्यता द्यावी लागते. पण त्याच्या प्रभावाखालून गेल्यानंतर, किंवा त्याची ट्रान्सफर झाल्यानंतर, किंवा तो कॉन्फिडन्स आल्यानंतर, म्हणून तो मधला पिरियड दिलेला आहे. बरोबर. आणि मग जाऊन ही कंप्लेंट करेल. पण ही विशाखा समिती नाहीच आहे अनेक ठिकाणी. किंबहुना जे इन्स्टिट्यूशन चालवतात, जे बस चालवतात, स्कूल बस चालवतात, कालच काही संस्था चालकांशी माझं बोलणं झालं. म्हटलं अहो, स्कूल बसमध्ये सरळ सरळ तुम्ही उचलायला ठेवायला पुरुष ठेवलेले आहेत, लहान लेकरांना. का तिथे मुली नाहीत? शूला नेण्यासाठी, टॉयलेटला नेण्यासाठी छोट्या मुलांना महिला का नाहीत? आता अनेक शाळा मला माहिती जिथे मावशी असतात त्या नेतात मुलांना आणि घेऊन येतात. इथे पुरुष कुठून आला? स्वच्छता कामगार कसा आला इथे बदलापूरच्या प्रकरणात? बरोबर आहे. तर हे साध्या साध्या गोष्टी, आणि हे सगळं अलीकडे या प्रायव्हेट शाळांना, प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनना कॉन्ट्रॅक्च्युअल देऊन टाकायचा लेबरला. तो लेबर कोण आहे त्या संस्था चालकाला माहित नाही, आणि संस्था चालकाला त्या लेबर विषयी काही माहित नाही. व्हेरिफिकेशन नाही. आता पुण्यासारख्या ठिकाणी PG मध्ये राहणाऱ्या मुलांची सगळी माहिती घर मालकाला, कॉर्पोरेशन मध्ये आणि पोलीस स्टेशनला द्यावी लागते, फोटो सहित द्यावी लागते. हा नियम सातारला लागू आहे का सांग बरं? नाहीये. आता आमच्या कॉलनीमध्ये ह्या सायन्स कॉलेज आणि हे सगळं जवळ असल्यामुळे रात्री बेरात्री 3-3 वाजता हे प्रकार आम्ही रस्त्यावर बघतोय. अनेक घरांमध्ये कोण कशासाठी येतं आणि जातं, कोण कोणासोबत राहतं, काही पत्ता लागत नाही. कमी जास्ती काय झालं तर कोण जबाबदार? बरोबर. कुठेही त्याच्या नोंदी नाहीये. तर हे सगळं विशाखाच्या माध्यमातून त्याला शिस्त लागली पाहिजे. हे प्रिव्हेंटिव्ह आहे. लसीकरण महत्वाचं. घटना घडल्यानंतर रडारड करून प्रश्न विचारण्याआधी घटना घडूच नये. आपल्या एकाही लेकराला त्याच्या जीवनातला लैंगिकतेचा हा अनुभव योग्य वयामध्ये आनंदाने, इमोशनली घेता आला पाहिजे. असा जर देश आपण 75 वर्षांनंतर निर्माण करू शकत नसू, तर दंगली असू देत, जाती धर्माची भांडणं असू देत, नवरा बायकोंची भांडणं असू देत, सगळीकडे लहान मुली, बायका आणि छोटी, आणि हे असं समजू नको हे फक्त मुलींच्या बाबतीत होतं, हे मुलांच्याही बाबतीत होतं आहे. वर्ड ऑफ कॉशन, म्हणजे आवर्जून लोकांच्या पर्यंत तुझ्या माध्यमातून आपण पोहोचतोय. तर जेव्हा लहान मुलं तुमच्याशी काहीतरी बोलत असतात, नाही मी या काकांसोबत जाणार असं म्हणतात, नाही मी या गाडीवर बसणार, नाही मला तिथं सोडू नकोस, असं जेव्हा लहान मुलगा किंवा मुलगी म्हणते, दे मीन इट समथिंग. आपण लहान मुलांचं बोलणं नीट ऐकतच नाही. आपल्याला वेळ नाहीये. ते म्हणते वेळ नाही तर मग मुलं जन्माला घालताना विचार करा ना बाबांनो, आणि केला असेल तर त्यांची इमोशनॅलिटी, त्यांचं कम्युनिकेशन नीट समजून घ्या ना, व्हॉट दे मीन. बरोबर. मुलींच्याच बाबतीत होतं असं नाही, हे मुलांच्याही बाबतीमध्ये घडतं आहे. याच्यामध्ये विचारायचंय की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे 2012च्या आसपास निर्भया प्रकरण झालं, त्याच्यानंतर 2017च्या आसपास हाथरस प्रकरण झालं, त्याच्यानंतर आणखीन 1-2 प्रकरण झाले, आता बदलापूर प्रकरण झालं. म्हणजे एक तप निघून गेलं. एवढी रावणानं तपश्चर्या केली तर त्याला शंकर प्रसन्न झाले होते. एक तप निघून गेल्यानंतर सुद्धा आपल्याला परत त्याच गोष्टींसाठी त्याच प्रकारे आंदोलन करावं लागते. मुलीच्या किंवा जे पीडित आहेत त्यांना न्याय मागावा लागतो, तो न्याय मिळत नाहीये. यावरती तुम्ही एक महिला म्हणून कोणत्या नजरेनं बघता? याच्याशी संबंध फक्त आता एक तपापासून तू तरुण माणूस म्हणून ह्या सगळ्याच्याकडे बघतोयस, कारण तू एक तपापासून ह्या सगळ्यामध्ये ऍक्टिव्ह आहेस. बरोबर. मला तर 4 तप होत आली. आता ह्याच्यात काही फार बदल झालाय असं मला दिसत नाही, किंबहुना परिस्थिती बिघडली असं मला दिसतंय पहिल्यापेक्षा. आता पहिल्यांदी रात्री 12ला जर मला फोन आला की अमुक एका बाईच्या संदर्भात असं झालंय, कोणीतरी फोन केला, तर मी एकटी सुद्धा उठून गाडी माझी काढून पोलीस स्टेशनला जात होते. आजच्या तारखेला मी तसं करत नाही. हा माझ्यात नेगेटिव्हली झालेला बदल आहे, आणि त्याचा कारण माझा अनुभव. बदललेल्या पॉलिटिकल माहोलमध्ये, राजकीय माहोलमध्ये
बदललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये, बदललेल्या क्रोमी कॅपिटल आणि भांडवलदारी व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने बायकांची लैंगिकतेच्या बाबतीमध्ये गोंधळ उडवून दिलेला आहे, खरं काय आणि खोटं काय आम्हाला कळत नाही. पूर्वी ज्या वेळेला बाई तक्रार घेऊन यायची, मी डोळे झाकून बाईवर विश्वास ठेवायची. आज मी ठेवत नाही. हिला कोणी मोटिवेट नाही ना केलं, त्याच्यामागे काही राजकारण नाही ना. हे कशासाठी आले, हे कशासाठी माझ्याकडेच आली, कुणी पाठवली, मग काय परपेक्ष मध्ये हे सगळं घडतंय, मग हिच्या संस्था चालक कोण आहे. म्हणजे आम्ही त्या बाईचं ते दुःख, आणि ती बाई दुःखच घेऊन आली आहे का ती शी इज युझिंग हर सेक्शुअलिटी, इथपर्यंत आम्ही डाऊट घ्यायला लागलो. त्यामुळे कायदे ज्या वेळेला खूप करावे लागतात, सगळ्या गोष्टी मीडियात आणि कायदे समोर जाऊन आणि पब्लिकला रस्त्यावर येऊन मांडावं लागतो, त्यावेळेला आपण व्यवस्था म्हणून टोटली अपयशी ठरलो हे मान्य करावं. बरोबर. परत एकदा डे 1 कडे जाऊन बसून आपल्याला आपल्या समाजातली मूल्यव्यवस्था, आपल्या लेकरांचं शिक्षण, आपल्या समाजातल्या कुटुंब व्यवस्था याच्याकडे जाऊन आपल्याला व्हिजिट करावं लागेल आणि आपल्याला शांतपणे बसून बोलावं लागेल, चर्चा करावी लागेल. आणि माणसांमधला हा फेविकॉल कसा टिकेल, स्त्री पुरुषांच्या संदर्भातला हा आदर कसा टिकेल, जाती धर्मांमधला हा सलोखा कसा टिकेल, याच्यासाठी आपण आज शांतपणे रात्री झोपू शकत नाहीये. म्हणजे त्या बाळाचं तिथे झालं आणि त्या डॉक्टर बाईचं कलकत्त्यात झालं, ते तातडीनं माझ्यापर्यंत पोचलं, ही चांगली गोष्ट आहे. पण तिला न्याय मिळतोय, ही घटना घडलेले अडचणीत आहेत असा माझा फील नाहीये. बरोबर. हे खरं असेल का, ह्याच्या मागे काही वेगळी स्टोरी नसेल ना, ह्याच्यात राजकारण काय आहे, मग ह्याच्यात कोणाचं काय, जण चर्चा सुद्धा तशाच नेल्या जातात. असं करणारी, तुम्हाला मला ऑपरेट करणारी एक फार मोठी यंत्रणा हा देश एक्सप्लॉइट करते. ह्या देशाची तहजीब, ह्या देशाचं कल्चर, ह्या देशाची मूल्यव्यवस्था, ह्या देशाचं महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उखडून टाकला जातोय. आणि त्याच्यामध्ये सुख ओलं आपल्या सकट त्यांच्यावरती, त्या लहान बालकांच्यावरती आणि त्या कुटुंबाने थेट सोसलं. कळत नकळत तू आणि मी पण सोसतोय. आज ते आठवलं तरी इथे माझं लेकरू असू शकतं. का आले बदलापूरकर एवढे मोठ्या संख्येने रस्त्यावर? प्रत्येक विटीला जाणारी बदलापूर मधल्या त्या आईच्या मनामध्ये ही माझी मुलगी असू शकते हा फील आहे. हे समजून घेतलं पाहिजे आपण. आणि हा फील तुम्ही जेव्हा शासन म्हणून 2000 कॉर्पोरेटचं हेड ऑफिस मुंबईत आहेत आणि त्या कॉर्पोरेटला जर ही संवेदनशीलता त्यांच्या देशात दाखवता येते आणि आमच्या देशात दाखवता येत नसेल तर वी ऍज अ शासन फेल्युअर आहे. तुम्ही त्यांना फॉरेन फंडिंग इथे आणायला सांगता आणि तुम्ही त्यांच्या पायघड्या घालायला तिकडे त्यांच्या गावी जाता. मग त्या अदानी अंबानी पासून, टाटा बिर्ला पासून ते तिकडचं आणखीन कोणी असेल त्यांचं आपल्याला नावं नाही माहिती, त्या इंटरनॅशनल फंड कारखानदारांची आणि कंपन्यांची. पण ते ज्या पद्धतीने फ्रान्स असेल, ऑस्ट्रेलिया, अमेरिकन्स असतील, ज्या पद्धतीची टेक्नॉलॉजी आणि सगळं घेऊन आमच्याकडे मोठा बिझनेस म्हणून, मार्केट म्हणून तुम्ही आमच्याकडे बघता, तर आमच्याकडे माणसं म्हणून तुम्ही कधी बघणार आहात? बदललेल्या कॉर्पोरेट कंपनीकरणाच्या राजकारणामध्ये जगभरामध्ये माणसांकडे माणसं म्हणून बघितलं जात नाही. त्यामुळे तिकडे युक्रेनमध्ये, इकडे इस्रायलमध्ये, सगळीकडे जिथे बालकं मरतात, माणसं मरतात, बलात्कार होतात, विनयभंग होतात. भारतातली एक चांगली गोष्ट आहे की बदलापूरकर रस्त्यावर येतात आणि गांधींच्या मार्गाने लढतात. तिथल्यासारखे पॅलेस्टाईनी सारखे बंदुका घेऊन नाही रस्त्यावर आले. ही वेळ देशावर येऊ देऊ नकात. मीडियालाही माझं सांगणं आहे, शासनालाही सांगणं आहे की ही वेळ ह्या देशातल्या लोकांचा पेशन्स अजून ताणू नकात. बरोबर. न्यायाधीशानेही सांगणं आहे, वरून सातत्याने सर्वोच्च न्यायालय सांगते 6 महिन्यात संपवा, 3 महिन्यात संपवा. कॅज्युअलीच घेतात इथे वकील पण आणि प्रोसिक्युशन पण आणि न्यायाधीश पण. बाकीच्या घटना घडतात ना आजूबाजूला, त्यातून पैसे मिळतात ना, ह्या घटनेला एवढं महत्व नाही. याच्याकडे पैशाच म्हणून का बघायला पाहिजे? या घटनांच्या संदर्भाने पैसा ही गौण गोष्ट असली पाहिजे. बरोबर. या डे टू डे हिअरिंग लागून 8 दिवसात निकाल मिळाले पाहिजे, तर थोडासा कॉन्फिडन्स वाढेल ना लोकांचा आणि चुकीचं वागणाऱ्यांवरती वचक निर्माण होईल. आज तुम्ही कितीही मोठा वकील लावून मी मॅनेज करू शकतो, हा जो कॉन्फिडन्स आहे, तो 498 करणारा, हुंड्यासाठी बायकोला छळणारा, घरामध्ये बायकोला छळणार, सगळ्यात जास्त व्हायलन्स घरामध्ये होतो. सगळ्यात जास्त बलात्कार आणि सगळ्यात जास्त मोठे विनयभंग आणि सगळ्यात जास्त त्रास हा स्त्रियांना घरात होतो. आम्ही बोलू नाही शकत त्याच्याविषयी, कारण त्याच्यासाठी सुरक्षा नाहीये आम्हाला कुठेच. आम्ही सुरक्षित म्हणून घरी येतो आणि घरातच आम्ही सुरक्षित नाहीये.
आज हे शाळेच्या ठिकाणी घडलं. मेजॉरिटी बलात्कार हे जवळच्या मित्रांनी, नातेवाईकांनी आणि घरामध्ये झालेले आहेत. बरोबर. म्हणून मॅरिटल रेपची पण आम्ही अजून चर्चा करतोय. त्यामुळे या सगळ्या संदर्भाने लहान मुलांपासून ऍडोलसन्स मध्ये ह्यांच्या सगळ्यांना शिक्षणाची गरज आहे, त्या कल्चरची गरज आहे. शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि गड किल्ले सांभाळायचे. त्यांनी काय दगड सांभाळा म्हणून सांगितलं होतं? सुरक्षेसाठी त्यावेळेला ड्रोन असतात तर महाराजांनी गड पण बांधले नसते. महाराज म्हटले असते आपण सगळं मॅनेज करू. एवढा मॅनेजमेंट गुरु होता आमचा बाप. पण त्याला आम्ही मुजरा तुम्ही न सांगता सुद्धा आजही मनातल्या मनात रोज करतो. कारण परक्याची कल्याणच्या सुभेदाराची सून हा माणूस परत देऊन येतो. राजकारणासाठी 7 केली 8 लग्न केली असती, अजून 2-4 आणि एखादी बाई ठेवली असती त्यांनी तर राजा होता तो 23 वर्षाचा तरणाबांड. काय हरकत होती त्याला? त्यांनी कल्चरचा, संस्कृतीचा एक वस्तुपाठ आपल्या समोर ठेवलाय. तो विस्कटला जातोय आज देशात. वाईट या गोष्टीच आहे. या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं का त्या कोलकातामध्ये त्या डॉक्टरवरती हे सगळं प्रकरण होतं आणि ते प्रकरण झाल्यानंतर तिथं पुरावे मिटवण्यासाठी रिकन्स्ट्रक्शन केलं जातं. तिथं जो डीन आहे त्या डीनला एका ठिकाणी पदावरून काढलं जातं आणि दुसऱ्या ठिकाणी परत त्याला प्रमोशन दिलं जातं. या गोष्टीचं वाईट वाटतं जास्त का महाराजांच्या राज्यात हे घडतं ह्याचं जास्त वाईट वाटतं? म्हणजे मला अशा वेळेला हे वाटतं की ही घटना महत्वाची का ती, किंवा ही घटना चूक का ती घटना, ह्या त्या डॉक्टर महिलेपासून ते ह्या बालकांपर्यंत या देशातले पुरुष असे वागतात हे जास्त लाजिरवाण आहे. ज्या वेळेला आपण आपल्या घरातल्या बायकांविषयी, बहीण, आई, नात्यातली महिला हिच्याविषयी आपण खूप संवेदनशील असतो. म्हणजे बहिणीला भाऊ राग कशाला लावले लिपस्टिक, नीट ओढणी घे, असं बहिणीला ताणणारे भाऊ मला माहिती आहेत. पण तोच भाऊ इथे 4 भिंतीवर जाऊन टपोरीगिरी करताना मी पाहिलेला आहे. हे जे आहे ना हे चूक आहे. आणि तीच माणसं जेव्हा शासनात, प्रशासनात, पार्ट्यांमध्ये जाऊन बसतात, जेव्हा सत्ताधारी असतात तेव्हा वेगळं वागतात आणि जेव्हा सत्तेच्या बाहेर असतात तेव्हा वेगळं वागतात. आणि मग माझ्या राजकारणाला याचा कसा उपयोग होईल? आणि सगळ्यात वाईट गोष्ट या प्रशासनामध्ये जो निर्ढावलेपणा आहे. मला हवा तसा मी SP आणेन, मला हवा तसा मी, म्हणजे मला एक खासदार माहिती आहेत आपल्या जिल्ह्यातले की जे नेहमी चिंता करायचे की तलाठी कोण आहे, ग्रामसेवक कोण आहे आणि पोलीस स्टेशनचा PI कोण आहे. त्याच्या खासदार लेवलच्या माणसाला याच्यात काय इंटरेस्ट असेल? त्याला एवढ्यातच इंटरेस्ट असायचा खासदाराला. कारण त्याचं जे राजकारण आहे ते गाव पातळीवर जे त्याला मॅनेज करायचे, त्याच्यासाठी ही 3 माणसं असली की ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, की हा इंद्र, हे ब्रह्मा विष्णू मॅनेज केले की तो देवाचा राजा. हे त्या खासदाराकडून मी शिकले बरं का. त्यामुळे हे लक्षात घे की इकडून अधिकारी तिकडे, आपण सुद्धा काय मागणी करतो? निलंबित करा, निलंबित करा. अरे डिसमिस करा का नाही म्हणत? बरोबर. तातडीनं आत्ताच्या आत्ता डिसमिस करा. माझं म्हणणं आहे त्या बदलापूरच्या केसमध्ये ते सगळे अधिकारी तातडीनं डिसमिस केले पाहिजेत. तुम्ही प्रशासनाचं काय ऐकता? तुम्ही पुढाऱ्यांचं काय ऐकता? अमक्या तमक्या मंत्र्याची सभा चालली म्हणून तुम्ही आत्ताच दाखल करू नका, सभेला प्रॉब्लेम येईल, लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येईल, लाडकी लेकरं अडचणीत आलेली. हे जर इतकी असंवेदनशीलता 3-3 दिवस दाखवली जाते आणि ते दाखवल्यानंतर जे पक्ष उतरतात आणि बंद पर्यंतच ऐलान करतात, ते सत्तेत होते तेव्हा काय घडत होतं? हेच घडत होतं. वेगळं काय घडत होतं? मग तुम्ही दोघंही सगळेजण एकत्र येऊन महाराष्ट्र स्त्रियांसाठी सुरक्षित कसा ठेवायचा याची चर्चा करणार का बलात्कारी तुम्ही मंत्री बनवणार? थोडा कसं विसरू शकतो आपण? पण तीच आमची मैत्रीण जी त्याच्या विरुद्ध बोलत होती, तो मंत्री झाल्यावर बोलायची बंद झाली. आमचा महिला आयोग सहित सगळं तुम्ही राजकारणासाठी वापरता. त्या माणसाला इकडून तिकडे टाका, त्या मंत्र्याला इकडून तिकडे, तिकडे गेला की तो वॉशिंग मशीन धुवून निघाला, सगळं निघतं त्यांचं. उद्या इकडे आला तर इकडूनही धुवून निघल, फक्त वॉशिंग मशीन वेगळं असेल. राजकारण या लेवलवर जेव्हा जातं
आणि स्त्रियांची सेक्शुअलिटी ज्या वेळेला याच पद्धतीने राजकारणासाठी वापरली जाते, ती हिंदू आहे का मुसलमान आहे, ती दलित आहे काय सवर्ण आहे. खैरलांजीमध्ये काय झालं, हेच उज्ज्वल निकम होते. काय झालं त्याच्यात, झाला आमचा न्याय. मर्डर नुसते झाले नाहीत, बलात्कार करून मर्डर झाले, बलात्कार सिद्ध पण नाही केले यांनी. सगळे पुरावे होते. काल एसआयटीचा रिपोर्ट आला, लोक खुश झाले. एसआयटीचा रिपोर्ट आला. एसआयटीचा रिपोर्ट न्यायालयात जाईल आणि न्यायालयात गेलेला रिपोर्ट न्याय घेऊन बाहेर येईल याची आम्हाला खात्री नाही. आमचा विश्वास नाही या व्यवस्थेवर. आणि मीडिया तर आमच्या सोबत आजच्या तारखेला नाहीच आहे. मेन स्ट्रीम मीडिया आमच्या सोबत कुठे आहे. किती दाखवायचं किती नाही दाखवायचं हे कोणीतरी तिथे क्लाउड मॅनेज करणारा बसून ठरवतो, सॅटेलाइट चालवणारा, आणि मग तो ठरवतो की कॉर्पोरेटला हे सोयीचं आहे का कमी सोयीचं आहे, आणि त्याच्यानंतर मग पुढच्या सगळी गणितं चालतात. आज आम्ही नागरिक नाहीच आहे. वी आर जस्ट पपेट्स. नॉट इवन पपेट्स, वी आर बायर्स अँड सेलर्स. कॉर्पोरेटच्या जगामध्ये आम्ही ग्राहक आहोत, आणि ग्राहक म्हणून ही स्टोरी किती विकली जाईल अशी भाषा मेन स्ट्रीम कॉर्पोरेट मध्ये मीडिया हाऊसेस बोलतायत. कीप दॅट स्टोरी असाइड. आजच्या तारखेला ही विकली जाणार नाही. ही भाषा आहे आमच्याच मित्रांची. आमचेच मित्र तिथे जेव्हा माझ्या वयाचे जे एडिटर बिडिटर म्हणून बसलेले आहेत त्यांची ही भाषा आहे. स्वतःचे प्रायव्हेट चॅनल्स वरती ते खरं बोलतात. जेव्हा ते मेनस्ट्रीम मीडियामध्ये बोलतात तेव्हा ही स्टोरी किती दिवस चालवायची ते वरून येतं. टीआरपी. हा बस तेच मार्केट. म्हणजे ग्राहक म्हणून तुम्ही आम्हाला जाहिरातींच्या सोबत हे तिथं सुद्धा ब्रेक, एवढ्या गंभीर विषय चालताना सुद्धा ब्रेक के बाद करता तुम्ही. म्हणजे किती निर्लज्ज होता. पण आणि याच्यामध्ये काय म्हणजे ज्यांच्याकडे आपण म्हणतो की आम्ही तुमच्याकडे आमचं नेतृत्व दिलंय ना, आता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री असतील किंवा आणखीन वेगवेगळ्या ठिकाणचे नेते असतील, हे लोक ज्यावेळी म्हणतात की पुरुष आणि स्त्रीमध्ये जी मैत्रीचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे बलात्कारांचं प्रमाण वाढतंय, यामध्ये तुम्हाला कितपत तथ्य वाटतं? नाही, हे जर असं ताई म्हणाल्या असतील, दीदी असं जर बोलल्या असतील तर ते चुकीचं आहे. किंबहुना ज्या राज्यामधून त्या बोलतायत, एक्झॅक्टली बांगलादेश असेल किंवा बंगाल असेल, वेगळे नव्हते. किंबहुना 7 सिस्टर्स, साऊथ इंडिया टिल महाराष्ट्र, इथे स्त्री पुरुषांच्या नात्याला एक वेगळा आयाम आहे, वेगळं कल्चर आहे. ही स्त्री सत्ताक राज्य होती. इथे आजही प्रॉपर्टी राईट्स, आजही लग्न, केरळमधल्या लग्न हे मुलाकडे मुलगी येत नाही तर मुलीकडे मुलगा जातो. 7 सिस्टर्स मध्ये आजही प्रॉपर्टी आईकडून मुलींना ट्रान्सफर होते. आता महाराष्ट्रात, कोकणात गोव्यापर्यंत हे कल्चर आहे आपल्याकडे. मराठवाड्याचं कल्चर या संदर्भातलं वेगळं होतं आतापर्यंत. आंध्र असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, कर्नाटकातला कोस्टल भाग खास करून. त्यामुळे या पद्धतीची जिथे निखळ मैत्री आहे, जिथे तो मुक्त वावर आहे, जिथे मोकळेपणाने बोलता येणं आणि मैत्री करणं शक्य आहे, तिथं बलात्कार आणि विनयभंग कमी आहेत असा रिपोर्ट आहे. जगभरातलं हे आहे. ओके. जिथं हा मोकळेपणा आहे तिथं जी गोष्ट मोकळेपणाने करता येते त्याच्यासाठी जबरदस्ती करण्याची गरज नाहीये. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला जबरदस्ती केली जाते त्यावेळेला पुरुष म्हणून सुद्धा तो स्वतःचा चेहरा सुद्धा बघू शकत नसेल, कारण माणूस म्हणून तो खूप खालच्या लेवलवर गेलेला असतो. जी गोष्ट रिक्वेस्ट करून आनंदाने इमोशनली मिळवायची आहे, प्रेमाने मिळवायची, ज्याच्यातून जगातली सुंदर निर्मिती होणार असते, त्या रिलेशन मध्ये या पद्धतीचं हिंस्त्र वागणं हे निसर्गालाच धरून नाहीये. संपूर्ण निसर्ग व्यवस्थेमध्ये माझी माहिती 1-2 प्राणी आहेत जे आपल्या मादीवर बलात्कार करतात. प्राणी. अदरवाईज 2 सिंह हाणामाऱ्या करतात. हारलेला सिंह मान खाली घालून निघून जातो किंवा मरण पत्करतो, पण आपल्या मादीवर बलात्कार करत नाही. फक्त पुरुष प्राणी असं वागतो. त्यामुळे बलात्कार हा शब्द ज्या दिवशी आपल्या डिक्शनरीतून, माणसांच्या संपूर्ण वोकॅब्युलरीतून नाहीसा झाला पाहिजे, त्या दिवशी या देशातला, या जगातला माणूस, पुरुष उन्नत झाला असं म्हणता येईल. आणि ती मान्यता, त्या पद्धतीचं कल्चर आणणं हे शासनाचं, प्रशासनाचं, दीदींसारखा नेत्यांचं काम आहे. आम्ही त्यांच्या त्या दबंगगिरीसाठी आय अप्रिशिएट, पण त्याच्यासाठी व्हायलन्ससाठी व्हायलन्स हे उत्तर नाहीये.
मैत्री बंद करून घरात जाऊन बसा हे उत्तर नाहीये. त्याच्यासाठी स्त्रियांशी कसं वागा हे मुलांना कसं सांगणार आहात. बरोबर आहे. काल फार छान स्टेटस काही लोकांनी ठेवलं होतं, बेटी बचाओ आणि बेटे पढ़ाओ. बेटों को पढ़ने की जरूरत है, बेटों को संस्कृती सी सीख की जरूरत है. तो काय 7 नंतर 12 वाजेपर्यंत कुठेही बोंबलत फिरला तरी आमच्याकडेही चालतो. मुलगी मात्र 7च्या आत घरात. मला एकदा विचारलं होतं, चंद्रा अय्यंगार, मीरा बोरवणकर, मी, आबा, हे असंच निर्भयानंतर आम्ही सगळ्यांनी मीटिंग घेतली होती. आबा गृहमंत्री असतात आणि सगळ्यांना बोलवलं होतं आम्हाला की काय झालं पाहिजे महाराष्ट्रात विचारायला. आबा त्यावेळेला खुश होऊन सांगत होते, ते गडचिरोलीचे पालकमंत्री होते तेव्हा, आणि म्हणाले का चंद्रपूर, आय एम नॉट शुअर. आणि मग आबा म्हणाले होते की माझ्याकडे असं काही नाही. म्हटलं बाबा, आबा हे तुमचं माझं कर्तृत्व नाहीये, हे त्या आदिवासींच्या कल्चरचं कर्तृत्व आहे. म्हटलं एकही बलात्काराची केस दाखल नाही, तुम्ही ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. आणि जिथून तुम्ही जाता ते सांगलीत, कोल्हापुरात, साताऱ्यात मॅक्झिमम दाखल आहेत. त्याचं कारण इथलं कल्चर आहे. त्यामुळे या कल्चरकडे, ह्या शासनातल्या व्यवस्थेकडे त्यांनी एकच प्रश्न विचारल्यावर मी म्हटलं एक करा म्हटलं. काल आमचे पालकमंत्री म्हणाले ना धिंड काढा, तसंच त्यावेळेला आईजी पण म्हणाले होते एका पुण्याच्या कार्यक्रमात, की आबा पण तेव्हा म्हणाले की काय उत्तर यायचं. मी म्हटलं पोरं 7च्या आत घरात बोलवा म्हटलं, आनंदाने फिरू आम्ही. रात्री स्टँडवर उतरून मी मजेत चालत यायची. 22 वर्षापूर्वी, मी 20 वर्षाची होते तेव्हा. आणि तो चौकातला मकानदारच्या तिथे तो रात्री म्हातारा बसलेला असायच्या गॅरेज पाशी बडिये पेट्रोल पंपावर, आणि म्हणाला क्या पागल लडकी होतो. तेव्हा मी 12-1 वाजता उतरायची स्टँडवर आणि चालत गाणं म्हणत मजेत इथेपर्यंत चालत यायची. कधी भीती नाही वाटली, आजही नाही वाटत. ठाण्यामध्ये परराज्यातल्या मुलांनी रिसेंटली बलात्कार करण्याचा, आणि त्या मुलगी आजारी झाली आणि ती ऍडमिट होती, आणि त्यावेळेला दिल्लीत येऊन लोकांनी इंटरव्ह्यू घेतले. म्हणाले ठाणे के रिक्षावाले ऐसे कर रहे आपका क्या कहना है. म्हटलं ठाण्यात काही हजार रिक्षा आहेत म्हटलं, आणि सगळे रिक्षावाले आमचे चांगले आहेत. एखाद्या पुरुषाने असं वागलं, एखादा स्वच्छता कामगार असा करतो, याचा अर्थ समस्त पुरुषांवरती ब्लेम टाकणार आहात का. एखादा घोषसारखा माणूस राजकारण करतो म्हणून अख्खं मेडिकल कॉलेज मध्ये सगळीकडे हे चालतं असं म्हणणार आहात का. असं जे करतात त्यांना जिणं हराम झालं पाहिजे, त्यांना शिक्षा लागली पाहिजे, चुकीच्या वागण्यावरती वचक निर्माण झाला पाहिजे. याच्यासाठी संवेदनशील होऊन नव्हे तातडीने आम्ही या सगळ्या गोष्टी कशा करणार आहोत. आमच्या मुलांना हे कल्चर कसं शिकवणार आहोत की रात्री 12 वाजता सुद्धा जर लाल बत्ती लागली असेल तर माझा मुलगा रस्ता क्रॉस नाही करणार, गाडी पुढे नाही जाणार. कारण देशाचा हा कायदा या देशातल्या लोकांसाठी बनवलेला आहे. तर माझा मुलगा, माझा नवरा, माझ्या घरातला पुरुष असेल, बाई असेल, ती जर गाडी घेऊन उभी असेल तर ती रात्रीच्या 12 वाजता सुद्धा लाल बत्ती क्रॉस नाही करणार. हे कल्चर कसं आणणार आहे हा पण प्रश्न आहे. आणि तो आणेपर्यंत ह्या घटना घडणार, आणि तू आणि मी परत परत अशी चर्चा करत बसणार. न्यायासनामध्ये सुद्धा कोण गेला, घरातलाच मुलगा गेला ना न्यायाधीश म्हणून. पोलीसवाला कोण आहे, कुठनं दुसरीकडनं परग्रहावरनं नाही आणला आपण ब्रिटिशांसारखा चळायला. तो का म्हणतो की हे स्टार लावलेत आणि हे मी तुमचं नाही ऐकणार आणि आता ती केस आली आणि मी नोंदवणार, तुमची सभा गेली खड्ड्यात, असं तो का नाही म्हणाला. कारण त्याला हा कॉन्फिडन्स आपण सिस्टीम म्हणून देऊ शकलेलो नाहीये. बरोबर आहे. म्हणून तर खासदार म्हणतो ना, पीआय पंप कोण आहे बघा, तलाठी कोण आहे बघा, ग्रामसेवक कोण आहे बघा, तेवढे 3 मॅनेज झाले की खासदारकी मॅनेज होती. हे काय आहे. मला असं वाटतं की ममता दिदी जेव्हा असं म्हणतात की स्त्री पुरुषांमधल्या मैत्रीमुळे हे असं झालं, पालकमंत्री म्हणतात धिंड काढा, बायका म्हणतात की त्याचं आणखीन काय करा, कापून त्यांच्या हातात ठेवा, ही भाषा चुकीची आहे. महात्मा गांधी म्हणतात की प्रत्येक माणसांमध्ये एक शैतान जमले, एक चुकीचा माणूस दडलेला आहे आणि एक चांगला माणूस आहे. रावण सुद्धा घेऊन जाऊन सीतेला रिक्वेस्ट करत राहिला, हो रामाचं राज्य आणायला चाललंय, करू शकला असता तो बलात्कार. सीता अशोकवनात सुरक्षित होती, रामाच्या राज्यात सुरक्षित नाही. याचं उत्तर कसं देणार आहात राजकीय, का मंदिरच बांधत बसणार आहात. प्रश्न तिकडे आहे, यांच्या संवेदनशीलताचा प्रश्न आहे. हे राजकारण करून मोर्चे काढणारे पण चूक आणि राजकारण करून दाबून टाकणारे पण चूक. दोघंही बदमाश आहेत, दोघंही आमचे नेते व्हायच्या लायकीचे नाहीत आणि आम्ही बदमाश आहोत अशांना निवडून देतोय. आपण ते कल्चर, त्यामुळे कम्प्लीट पॉलिटिकल
रिडिझाईन करायची वेळ आलेली आहे. तुमच्या जनरेशनने आम्हाला गाडून टाकलं पाहिजे. वी डोंट डिझर्व. आम्ही नेते म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आहोत, हे मान्य केलं पाहिजे. आम्ही सगळी दुकानदारी मांडली आणि कॉर्पोरेटच्या हातातली खेळणी झालो होतो आम्ही. आणि ती खेळणी म्हणून आम्हाला एका कोपऱ्यात बसून तुम्ही हे ताब्यात घेऊन मूल्याधिष्ठित कल्चर परत एकदा शिवाजी महाराज की जय म्हणण्यापेक्षा, जयंती साजरी करण्यापेक्षा कल्याणच्या सुभेदाराची परक्याची सून सुद्धा शिवाजीच्या राज्यात सुरक्षित कशी परत जाईल हे सांगणारी तरुणाई भिडे गुरुजींनी निर्माण करावीत. आम्ही भिडे गुरुजींच्या सोबत सुद्धा जायला तयार आहे. हे ऑपरेशन जोपर्यंत बंद होत नाही ना, कोण ना कोणाला तरी कशासाठी तरी ऑपरेट करतं. आणि ही ऑपरेट करण्याची जी कॉर्पोरेट भाषा आहे ना, ही ह्या देशात जोपर्यंत आपण थांबवत नाही तोपर्यंत आपली जमीन, माती, माणसं ही सगळी ह्या पद्धतीने नागवली जातील, एक्सप्लॉइट होतील. आणि आपण आपले कायदे सुद्धा एक्सप्लॉइट होत आहेत असं माझं म्हणणं आहे. आपली न्यायासनं एक्सप्लॉइट होत आहेत, आपलं प्रशासन एक्सप्लॉइट होते. का 3 दिवस लागले? एक्सप्लॉयटेशन आहे. किती त्रास झाला असेल तिथे संवेदनशील माझ्यासारखा एखादा पोलीस, तुझ्यासारखा एखादा पोलीस बाबा बाई बसती असेल तर तिला किती त्रास झाला असेल त्या आईकडे बघताना, 13 तास तिला बसून ठेवताना. माणूसच असेल ना ती. त्याच्यावरती परत कालच्या पेपरमध्ये होतं की सायकल चालवताना दुखापत झाली असेल म्हणून असं काही. आता डिफेन्स म्हणून काय सांगितलं, म्हणून विकृत होतं, व्यसनाधीनतेमुळे झालं, सायकल चालवताना झालं. हे डिफेन्स देण्याचा कार्यक्रम आहे. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की कोणताही असा गुन्हा घडल्यानंतर जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार विकृतच कसा असतो, तो व्यसनाधीनच कसा असतो, किंवा तो मेंटली सिक आहे, किंवा त्याची मानसिक स्थिती योग्य नाहीये, ह्याच सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या बाबतीत कशा असतात. म्हणजे 100 10 जणांच्या बाबतीत असतील तर आपण ठीक आहे, मान्य करू शकतो ना की ह्या गोष्टी असू शकतात. पण 100च्या 100 जर हेच कारण देत असतील तर असं कसं काय असतं? त्याचं कारणच असे सरळ आहे ना की त्याच्यामध्ये जर या गोष्टी घडतायत तर तो विकृत होता. मान्य करू, विकृत होता. का नाही ट्रीट केला? विकृत माणसाला कामाला कशाला ठेवला? त्याची हिस्ट्री का नाही तपासली आधी? तुमचं काम होतं की नाही एवढ्या मोठ्या शाळेत तुम्ही त्याला नोकरी देताना त्याची सायकोलॉजी ते तपासत जात नाही. तुम्ही फक्त कॉलेज 10वी झाला का, ड्रायव्हिंग येतं का, झाडता येतं का, पुसता येतं का, चल जॉईन कर ड्युटी. तुम्ही त्याची मेन शाळेसारख्या ठिकाणी ठेवताना त्याची सायकोलॉजी, त्याची सायकॅट्रिक हिस्ट्री, त्याची फॅमिली हिस्ट्री, लेकरा बाळांशी कसा वागतो, मागतं पोलीस रेकॉर्ड काय आहे का, हे बघणं गरजेचं नाही? व्यसनाधीन होता, मग डायरेक्ट माणसाला कशाला ठेवलाय? डिएडिक्शन सेंटरला नेऊन सोडा. असं ना न्यायाधीश म्हणतायत, ना पोलीस प्रशासन म्हणतंय, ना कामाला ठेवणारी इन्स्टिट्यूशन म्हणते. कामाला ठेवणारे इन्स्टिट्यूशन्सनी दुकानं काढलेली आहेत. पैसे काढायचे आणि भरती करून घ्यायचं, त्याच्यानंतर त्यांच्या कुठलीच जबाबदारी राहिलेली नाही. बरोबर. आणि पालक सुद्धा नेऊन अडकून टाका पोर, एकदा 11 ते 5 या क्लास नंतर त्या क्लास नंतर. अरे अडकून टाकायसाठी जर जन्माला ते काहीतरी वेळ काढा, क्वालिटी टाइम द्या, तिथं नीट चाललंय की नाही बघा, प्रश्न विचारा, जा तिथे. रिक्षावाला कोण आहे बघा, स्कूल बसमधून चढवतो उतरवतो कोण बघा, स्कूल बसवाला कोण आहे बघा, शाळेतला शिपाई कोण आहे बघा, शाळेत तिथे टॉयलेट्स नाही की नाही बघा, मुलींच्यासाठी तिथे वेंडिंग मशीन्स आहेत की नाही बघा. या सगळ्या संदर्भात नीट माहिती आणि प्रशिक्षण दिलं जातंय की नाही बघा. ह्याच्याऐवजी त्यांना मार्कांचं पडलंय, ग्रेडचं पडलंय. आपली मुलं ही आपली स्वप्न पूर्ण करण्याचं माध्यम आहेत असं लोकांना वाटत नाही. त्यांच्या यशा अपयशावरती ह्यांची प्रतिष्ठा अवलंबून ठेवतात हे पालक. पालकही ग्राहकच झालेले आहेत बाळ जन्माला घालून. त्यांना वाटतं पप्पा आपल्या लेकरं म्हणजे आपले ऑब्जेक्ट आहेत, त्यांनी काहीतरी आपली बार्बी डॉल आहे आणि तिच्याशी मी खेळणार आहे. ते ह्युमन बिईंग आहे. निसर्गाने तुम्हाला नीट सांभाळून देण्यासाठी तुमच्यावर ट्रस्टी म्हणून जबाबदारी टाकलेली आहे. आम्ही आमच्या लेकरांचे विश्वस्त नाहीच आहे, आम्ही आमच्या लेकरांचे मालक व्हायला बघतोय कॉर्पोरेट मधल्यासारखेच. हे पण घातक आहे. म्हणून पटकन पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करताना किंवा जाऊन शाळेत प्रश्न विचारताना भीती वाटते. नाही, माझी मुलगी म्हणायची तर नको बाई येऊस म्हणायची. आधीच तू असली आणि त्यात तू शाळेतून काय बोललीस म्हणजे ती बाई मला वर्षभर छळल, असं माझी मुलगी म्हणायची शाळेत असताना. कारण तिला भीती वाटायची ती शिक्षिकांनंतर सारखे टोमणे मारेल याची. एक मुद्दा आवर्जून या निमित्ताने तुझ्या माध्यमातून या शिक्षकांपर्यंत मला सांगायचं, हे सगळे शिक्षक आपण आता काढू 10-15 शिक्षक, मी अगदी देईन तुला. ऑन ड्युटी रील्स करत बसलेले असतात. काढून बघ, मी तुला म्हणजे मी फॉलो करत असते बरेच गोष्टी. मी काही वेळेला डाउनलोड करून घेऊन पण ठेवते. मी ह्या बाबतीत काही बाबतीत थोडीशी आगाऊ पण आहे. हाऊ इट इज अलाउड.
बरोबर आहे. ऑन ड्युटी त्यांचा मोबाईल आतच कसा जातो, बरोबर आहे. त्यांचं कसं लक्ष असणार आमच्या मुलांकडे? तातडीनं सोशल मीडिया तिथे बॅन करा. 18 वर्षाच्या मुलांच्या पेक्षा कमी वयोगटातल्या मुलांच्या हातामध्ये जर मोबाईल दिसत असेल तर दॅट इज नॉट अलाउड इंटरनॅशनली. भारतात आमची ती 1.5 वर्षाची पोरगी ऐकत नाही, मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाही. आणि आम्ही पण ते बघत बसले की जेवतंय म्हणून आम्ही ते मोबाईल हातात देऊन जेवायला घालतो. बरोबर. हा जो सोशल मीडियाच्या मार्फत सुद्धा जे काही चाललेलं आहे, कायदे केले, कायदा मोडण्याची तयारी. सोशल मीडिया चांगल्या गोष्टीसाठी न वापरता पोर्नोग्राफी काहीतरी बघणं किंवा अशा पद्धतीच्या चॅटसाठी त्याचा वापर. तिसऱ्या बाजूला जे डिप्रायव्ड क्लास आहे तो इतका जास्त आहे. सेक्शुअलिटी, जेवण, पाणी, छानसं घर, सुरक्षित वैवाहिक जीवन, ह्यापासून हा जो क्लास कम्प्लीट डिप्रायव्ड आहे. काढून बघ, निर्भयाचा बलात्कार झाला तेव्हा, शक्ती मिल मधला बलात्कार झाला तेव्हा, किंवा आता जी घटना घडली तेव्हा कोण आहेत ही मुलं? किंवा काल उदयपूरमध्ये एका 12 वर्षाच्या मुलांनी मर्डर केलंय शाळेतला, बुलडोजर फिरला त्या घरादारावर, मुस्लिम मुलगा आहे. का असे वागतायत? काय सायकोलॉजी आहे त्याच्या मागची? क्रिमिनल सायकोलॉजीच्या संदर्भाने स्वतंत्रपणे आपल्याला बोलावं लागेल. साक्षीदार म्हणून येणाऱ्यांविषयी एक स्वतंत्र प्लॅन विषयी आपल्याला व्यवस्था करावी लागेल. आणि त्याच वेळेला ह्या घटना घडूच नयेत. कायद्याचा वचक कितका असला पाहिजे की भीती वाटली पाहिजे. जसं तू म्हणाला की तिकडे भर चौकात फाशावर लटकवतात किंवा फटके मारतात किंवा लटकवतात आणि भय निर्माण करतात. भय हे मानवी जीवनातलं उत्तर नाहीये, प्रेम हे उत्तर आहे. आमचे राहुल गांधी म्हणाले ते त्या अर्थाने खरं आहे की नफरत की दुकान जब तक हम खत्म नहीं करेंगे, ये नफरत से निकल के आता. पण ते आतमधून आलं पाहिजे प्रत्येकाच्या. हा, ते आतमध्ये आहे, आतमध्ये आहे. बरोबर आहे. रावणाच्या आतमध्ये जर होतं रिक्वेस्ट करत राहिला तर तुझ्या माझ्यामध्ये असणारच ना रे. मग याच्यामध्ये म्हणजे आपल्याकडं समाजामध्ये बलात्कार होतात हे आपण मान्य करतोय, पण त्याच वेळी आपल्याकडे वेश्या व्यवसाय सुद्धा चालतो. एक वेळ कोलकाताच्या त्या वेश्यांना बाहेर येऊन सांगावं लागतं की बाबांनो, तुम्हाला काय करायचं तर तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही स्त्रियांवरती अन्याय अत्याचार करू नका. आपण ही जी माणसं आहेत त्यांच्या डोक्यात नक्की काय असं, म्हणजे तुम्ही आता या क्षेत्रात बरंच काम केलं म्हणून मला तुम्हाला विचारायचं. याच्यामध्ये पॉलिटिकल, प्रत्येक वेळेला जेव्हा बलात्कार किंवा मर्डर्स होतात किंवा व्हायलन्स होतो त्यावेळेला माझा गेल्या 30-35 वर्षातला अनुभव असा आहे की हा सडनली ऍक्सिडेंट सारखा नाही होत. ओके, नाही, इट हॅज अ बिग स्टोरी. त्याच्या मागे सत्य आणि गोष्ट वेगळी असते आणि ती चेन असते. ओके, अशी गाडीला गाडी आली, आदळली आणि ते झालं, इतकं सहजासहजी बलात्कार नाही. मऊ लागलं तिथे खणून एक्सेप्ट केलं जातं, विरोध होणार नाही. खूप काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने पुढे जातात. आणि हे जेव्हा घडतं त्यावेळेला त्याच्यामागे काहीतरी राजकारण असतं. त्याच्यामध्ये खूपदा त्याच्यामध्ये ती पपेट सारखी माणसं वापरली जातात. स्थावर जंगम मालमत्तेचे प्रश्न असतात. पॉवर गेम असते, एवढं नक्की. तो काय आहे ते खोलापर्यंत शिरलं तर कदाचित स्टोरी वेगळीच निघून येऊ शकते. बरोबर. त्यामुळे ज्या वेळेला पुरुष असे वागतात त्यावेळेला ज्या देशामध्ये न स्त्री स्वातंत्र्य मर्हती असं म्हणून कोडिफाय करून मनुस्मृती सारख्या ग्रंथांमधून या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे, तिथे स्त्रियांशी असं वागणं काही चुकीचं नाही. बायकांना बरंच वाटतं, आम्ही छेड काढतो तेव्हा बायकांना आनंद मिळतो, अशी वाक्य टाकली जातात. नटतात कुणासाठी? आमच्यासाठीच तर नटतात. आम्ही उपभोग घेतला, कधी नजरेने घेतला, कधी प्रत्यक्ष घेतला, तर चुकलं कुठे? वेश्या जेव्हा असं म्हणतात तेव्हा ही आमच्या संपूर्ण मेनस्ट्रीम व्यवस्थेवर चपराक आहे, जी आपल्याला लाज वाटली पाहिजे. सोनागाशी मधल्या वेश्या रस्त्यावर येऊन मोर्चात बोर्ड धरतात की आम्ही आहोत ना, कशाला रेप करताय असं म्हणतात. त्यावेळेला त्या वेश्येलाही अधिकार आहे रेप केला असेल तर कोर्टात जाण्याचा आणि न्याय मागण्याचा आणि पोलीस स्टेशन मध्ये जाण्याचा. तिचाही तुम्ही विनयभंग नाही करू शकत. बाय चॉईस ती वेश्या व्यवसाय करते, तिच्या व्यवसायाची तिचे नियम आहेत, त्या नियमात बसला तरच ती घेते, नाही तर लाता मारून हाकलून देते.
हा चॉईस जो तिला आहे तो मला नसतो, कारण मी एका सो कॉल्ड चौकटीत बसलेली आहे. त्यामुळे वेश्या व्यवसाय, ज्या देशामध्ये बायकांना वेश्या व्यवसाय करायला लागणं हे सुद्धा स्त्रीत्वाचं एक्सप्लॉयटेशनच आहे. इथं काय ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतल्या सारख्या बाय चॉईस बायका वेश्या नाही होत. इथं देवदासी आणल्या जातात आणि त्याच्यासाठी मान्यता असते, धर्म मान्यता आहे. आपल्या देशामध्ये काय बाय चॉईस बायका देवदासी झालेल्या नाही आहेत. विशिष्ट समाजातल्याच का होतात मग? त्यामुळे ते काही ह्याच्यावरचं उत्तर नाहीये की तुम्हाला फार, आणि एखाद्या बाबतीमध्ये या पद्धतीने सेक्शुअलिटी नाही एन्जॉय केली, त्यात काय पाणी नाही प्याला तर डिहायड्रेट होऊन मराल, किंवा नाही जेवला तर माल नरिष्ट होऊन मराल, गुदमरला श्वास नाही घेतला तर हवेशिवाय मरून जाल. सेक्शुअलिटी कंट्रोल करता येते, त्याच्यासाठी रितसर काही गोष्टी अनुभवता येतात. समाज मान्यता घेण्याची पद्धत आहे आपल्याकडे, लग्न करण्याची पद्धत आहे आपल्याकडे, रिक्वेस्ट करण्याची पद्धत आहे, लिव्ह इन मध्ये राहायला सुद्धा आपण परमिशन देतो. जबरदस्ती इच्छा नसताना, आणि 4 वर्षाची मुलं ज्यांचे सेक्स पार्ट सुद्धा तयार नाही, ज्यांची शरीर तयार नाही, अशांच्या सोबत काय करतायत हे? त्यामुळे याचं कुठल्याच पातळीवर समर्थन होऊ शकत नाही, पुरुष म्हणून सुद्धा. बरोबर. यंग एज तरुण मुलीच्या संदर्भाने होऊ शकत नाही, मानसिक व्यभिचाराचं सुद्धा समर्थन होऊ शकत नाही. या पद्धतीची मानसिकता ही खरोखरीच आजारपणाचं लक्षण आहे. आणि अशी आजारी माणसं जर मोठ्या प्रमाणावर असतील, आणि अशा आजारी माणसाला सोडवण्यासाठी जर सगळी यंत्रणा त्यांच्या मागे, तर संपूर्ण यंत्रणाच आजारी झाली असं म्हणावं लागेल. अशा आजारी माणसाच्या संदर्भाने जेव्हा कोणीतरी सांगते की अहो असं केलं, याला आवरा. आता आपल्या कॉलनीत जर पिसाळलेलं एखादं कुत्रं असेल तर आपण काय करू? नाही कुत्रं आहे पाप बिचारं, प्राणी मित्रांना बोलवा आणि त्याचं कल्याण करा म्हणू का? ते कुत्रं आधी पकडून त्याचं कल्याण करू आपण, त्याला कुठेतरी डांबून ठेवू, काहीतरी करू ना त्याचं आपण. त्याच्याऐवजी नाही आमची सभा चालली, आमचं राजकारण चाललं, हे चाललं, थांबा असं म्हणत बसू आपण. त्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही टप्प्यावरती, म्हणजे त्या तरुण मुलींच्या संदर्भात असेल, वयस्क बायकांच्या संदर्भात असेल, जबरदस्ती व्यवसाय करायला लावणं असेल, की आता काल कोल्हापूरमध्ये घडलेली घटना, लहान मुलगी आहे ती, मारून टाकले तिला. कुठल्याही पातळीवरती या पद्धतीच्या सेक्शुअल बिहेवियरला मान्यता असूच शकत नाही. आणि त्याचं उत्तर हे संस्कारी करणं, प्रशिक्षण देणं, कायद्याचा वचक निर्माण करणं हेच असू शकतं. त्याचं उत्तर धिंड काढणं, त्याचं उत्तर मुलींना घरात डांबून ठेवा म्हणून सांगणं, त्याचं उत्तर या पद्धतीने घेऊन जा आणि ह्या पोस्टवरून त्या पोस्टवर त्यांना ट्रान्सफर करा, हे त्याचं उत्तर नाहीये. त्याचं उत्तर कायद्यात नीटपणे चालवा, कायदे उत्तम आहेत. आणि होऊ नये म्हणून जे प्रिव्हेंटिव्ह कायदे आहेत, विशाखा समितीसारखे, मुळापासून त्याची नाही, त्याच्यात ती चालवताना माझ्याकडे रजिस्टर पाठवून देतात, कॉलेजचं नाव नाही घेणार, पण त्या समितीवर आहे मी, मिटिंगच होत नाही. मी पीठा समितीवर आहे, गेल्या 10 वर्षात एकदा ही पीठा समितीची पीठा म्हणजे काय, इथेपासून सुरुवात करावी लागेल आपल्याला. मानवी लहान मुलं आणि बायकांच्या अनैतिक व्यापाराला प्रतिबंध घालणारी समिती आहे आपल्याकडे. हायकोर्ट समिती प्रत्येक जिल्ह्यात नेमलेली आहे, त्या समितीची मी सदस्य आहे. 10 वर्षात मिटिंग नाहीये सातारा जिल्ह्यात. प्रत्येक ठिकाणी विशाखा समिती असायला पाहिजे. मी कालच काही पत्रकार मित्रांना म्हटलं की अरे विशाखा समिती ह्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आहेत का बघा, अकॅडमीज मध्ये आहेत का बघा, प्रायव्हेट ट्युशन्स मध्ये आहेत का बघा, बस आणि ह्या सगळ्याच्या संदर्भाच्या नोंदी आहेत का बघा. कसलीच माहिती नाही. समाज कल्याण अधिकाऱ्यांना, कमिशनरना मी फोन केला. मी म्हटलं काय माहिती आहे तुमच्याकडे? काही माहिती नाही आहे त्यांच्याकडे. आमच्या कॉलनीमध्ये कितीतरी बिल्डिंग्स आहेत जिथे वेगवेगळ्या अकॅडमीज त्यांच्या मुला मुलींना एका बिल्डिंग मध्ये ठेवून सांभाळतात. कोणी दिली यांना मान्यता? कशी दिली? कुठे नोंदवलंय ह्यांनी स्वतःला? एका बिल्डिंग मध्ये मुला मुलींनी एकत्र राहायला, उद्या तिथे कमी जास्ती काय घडलं तर कोण जबाबदार? बरोबर. त्याच्याविषयी काही म्हणणं नाहीये शासनाचं आज एवढं घडल्यानंतर सुद्धा. याच्यामध्ये आता मला शेवटच्या टप्प्याकडे येताना 2 प्रश्न असे आहेत. त्यातला पहिला हा आहे की याच्या मागं एक कारण असं असू शकतं का, म्हणजे मला तुम्हाला विचारायचंय की वैवाहिक पुरुष आहे आणि त्याला त्या नात्यात सुख मिळत नाहीये, म्हणून त्याच्यातला जो भक्षक आहे तो भक्षक बाहेरून असे प्रकार करतोय. हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा जो शेवटचा प्रश्न आहे माझा, तो म्हणजे तुम्ही स्त्री भ्रूण हत्ये संदर्भात पण काम केलेलं आहे. आता हा प्रश्न म्हणजे सगळे जे प्रश्न आहेत
ते सगळ्यात जास्त सफर करावं लागतं ते स्त्रियांना करावं लागतं किंवा स्त्रियांच्या बाबत हे प्रश्न निर्माण होत आहे. तर बेसिक एक प्रश्न आहे की हे स्त्रियांच्याच बाबतीत का होतं, असे 2 प्रश्न. तर पहिली गोष्ट मगाशीच मी म्हणाले तसं की वैवाहिक सुख मिळो न मिळो, मॅरिड असो अनमॅरिड असो, मायग्रेटेड असेल, बायको तिकडे बिहारमध्ये, तो इकडे सातारला काम करतो, काइंड ऑफ वातावरण काही जरी असलं तरी त्याच्यासाठी व्यवस्था आहेत. घटस्फोट घे, दुसरं लग्न कर. पण ज्या कोणीही ती असेल जिथे जनावर सुद्धा असं आपल्या मादीसोबत वागत नाही. तो बरा शब्द वापरला, भक्षक म्हणाला. अरे हा माणूस आहे ना, हा रक्षक आणि भक्षक कसा होतो? मुळात आमची सेक्शुअलिटीचं रक्षण करणं हे पुरुषांचं काम आहे असं मला वाटत नाही. आम्ही तुम्हाला निर्माण केले, तुम्ही नाही आम्हाला निर्माण केलं. स्त्रियांच्या पोटी पुरुष जन्माला आले, पुरुषांच्या पोटी नाही आम्ही जन्माला आलो. त्यामुळे असलोच रक्षक तर आम्ही तुमचे रक्षक आहोत, तुम्ही आमचे रक्षक नाही होऊ शकत. आणि सेक्शुअलिटीची रक्षा आम्हाला करता येत नाही असं नाहीये. शारीरिक रचनेमुळे ती संधी तुम्हाला मिळते. ती संधी मैत्रीतून, प्रेमातून, रिक्वेस्टमधून, आदरातून व्यक्त करण्याला माणूस म्हणतात. कपडे घातलात म्हणून तुम्ही माणसं नाही होत. कपड्याच्या आतमध्ये सगळेच आपण उघडे आहोत. आणि जनावर सुद्धा उघडं नागडं फिरून सुद्धा जी गोष्ट जबरदस्ती आपल्या मादीवर करत नसेल, ती गोष्ट जर पुरुष करत असेल तर पुरुषाला माणूस कसं म्हणायचं? आणि ती गोष्ट नाही केली काय होईल? त्याच्याविषयी प्रोव्होकिंग ज्या पद्धतीची अनरेग्युलेटेड पद्धतीने पोर्नोग्राफी, OTT, समाज माध्यमांपासून सिनेमांपर्यंत ज्या पद्धतीने आपल्या समोर धडाधडा कोसळतंय, आणि ते बघताना जे पूर्वी मिळून TV बघायचो आपण, त्यावेळेला असं काही चाललं की बायका उठून जायच्या, लेकरांना तिकडं नको बघूस म्हणायच्या. आज त्यांच्याच हातातल्या अँड्रॉइड फोन मध्ये हे उघड नागड चाललेलं आहे आणि त्याच्यावर कोणी रेग्युलेशन नाहीये. बरोबर. आणि त्यामुळे सतत प्रोव्होकिंग जर ह्या गोष्टी चालल्या असतील आणि अवतीभोवतीचं वातावरण असं करण्याने मी काय वकील करीन आणि सुटीन, ती कशाला कोणाला सांगायला जाईल? कालच मुलगी आली होती माझ्याकडे, फेसबुक पेज तिचं फेक नावाने काढले आणि तिचे टाकले. मग खोल्लं शैला त्यांनी शिस्तीत घेतल्यावर म्हणाली नाही माझा जुना लवर आहे, माझ्याकडे त्याच्याकडे माझे सगळे फोटो आहे, ते तो वापरतोय, कारण मी त्याला त्या लग्नाला नाही म्हटलंय. म्हणजे हे नंतर निघतं. ते हे सगळं जे घडतंय, कुठलीही गोष्ट म्हणजे खुट्ट नाही झालं की आपण रील टाकणार, काही नाही झालं की आपण फेसबुकवर जाणार. त्याची जी प्रायव्हसी, ज्या गोष्टी बोलायच्या नाहीत, ज्या गोष्टींना थोडीशी त्याच्या संदर्भाने लाज बाळगायची, त्याच्यासाठी काही प्रोटोकॉल्स आहेत, हे सगळे संस्कार विस्कटून टाकतोय आपण. ते पुरुषांवरती तर जवळजवळ निर्बंध नाहीच राहिलेले, कुणावरच काही केलं तरी चालतं. आणि स्टेजवरून जिथं नेते मंडळी अडवून कधीतरी दादा कोणके बोलले तर आम्ही द्वयार्थी दादा सिनेमे काढतात म्हणायचो, आज सगळेच द्वयार्थी बोलतात नेते सुद्धा. भाषा बिघडली, वर्तन बिघडलं, हे सगळं बिघडलं आणि माझी ही सिस्टीम नाही म्हणून मी असं केलं, ह्याचं समर्थन कसं होऊ शकतं? बरोबर. ह्याचं समर्थन नाहीच होऊ शकत कुठल्याही परिस्थितीत. तुला जेवायला नाही मिळालं तर तू जाऊन चोरी करून आणून ब्रेड खाल्ल्याचं आम्ही समजू शकतो बाबा, पण तुला सेक्स नॉर्मल कोर्स मधलं तुझी व्यवस्था नाहीये म्हणून तू जर बलात्कार केला तर त्याचं समर्थन कसं करता येईल? तू नाही केलं तर तू मरशील का? नाही करता येणार तुला. त्याच्यासाठी तुला समाज मान्यता घ्यावी लागेल. तुझ्या बायकोचं बरोबर जमत नाही तर तू जाऊन घटस्फोट घे. तुझी बायको जर तुझ्या सोबत राहत नसेल तर त्याच्यासाठी व्यवस्था आहेत, त्याच्यामध्ये कर. नाहीतर 8-15 दिवसात तू घरी जा, काही कर. पण त्याच्यासाठी तू दुसऱ्याच्या लेकरांच्या बाबतीमध्ये त्यांच्या शरीरासोबत त्यांच्या परवानगीशिवाय, ती लहान लेकरं असताना तर मुळीच नाही. बॅड टच गुड टच आम्हाला शिकवणार काय आमच्याच लेकरांना? पुरुषांना कधी शिकवणार तुम्ही बॅड टच गुड टच? त्यांच्या नजरांना कधी घालणार बंधन तुम्ही? ह्याचं जोपर्यंत आम्ही समाज, म्हणून मला या सगळ्यामध्ये सगळ्यात पहिलं काय केलं पाहिजे तर पुरुषांना सरळ केलं पाहिजे. बरोबर. पुरुषांचं एज्युकेशन केलं पाहिजे, त्यांच्यावरती वचक निर्माण झाला पाहिजे. आम्ही पुरुष म्हणून काही करू शकतो, कसेही तंगडे फाकून बसू शकतो, कुणावरही कसेही बघू शकतो. ही जी मस्तवालपणा आहे, हा जो एक पुरुषी घाणेरडेपणा आहे,
बरोबर. तो कंट्रोलमध्ये आणावा लागेल. नाहीतर नागपूरमध्ये बायकांनी 4-4 वेळा ज्या बलात्कारीला कोर्टाने सोडलं त्याला ठेचून मारला बायकांनी. हो. ती वेळ लोकांवरती येऊ देऊ नकात. बायका हे करतील. ज्यांना जन्माला घालता येतं, उदरामध्ये 9 महिने स्वतःच्या खाल्लेल्या अन्नाचं शिंपडून तुम्हाला मरणाची कळ काढून जन्माला घालता येते ना, त्यांना या पद्धतीने चुकीचं वागणाऱ्यांना संपवता येतं. तिने जर ते महिषासुरमर्दिनीचं रूप धारण केलं ना, तर घरं विस्कटतील, समाज विस्कटेल, प्रचंड व्हायलन्स होईल. तिचा पेशन्सचा अंत बघू नकात. बरोबर. पुरुषांनी वेळीच सावध व्हावं. पुरुषांनी माणसासारखं वागण्याचा प्रयत्न करावा. आणि पुरुष माणूस होण्याची फार लांब आहेत ते आमच्यापासून. घासातला घास नाही देऊ शकत दुसऱ्याला. आम्ही शरीराच्या रक्त शिंपडून तो गोळा मरणाची कळ काढून ती बाई जन्माला घालते तेव्हा ती आई होते. आणि ती प्रत्येकामध्ये असते, ती पुरुषामध्येही असते. तिला हाक द्या ना. का नाही पुरुषांचेच फक्त मोर्चे निघालेत? का नाही पुरुषांनी या पुरुषाला? मी याला नेहमी म्हणते, अरे ते दारू पिऊन पडले ना तुझ्या जातीचं रस्त्याने, तुम्हाला नाही का लाज वाटत? एखादी बाई अशी उघडी नगडी तिचं अगदी वेडसर झाली, ती झाली तरी मला लाज वाटते. मी पटकन जाऊन तिचं काहीतरी करते. मला असं वाटतं की ती चालली म्हणजे मी चालले, तिचं होते म्हणजे माझं काहीतरी होते असं मला फील होते. तुम्हाला का नाही असं वाटत? जेव्हा एक कोणीतरी स्वच्छता कामगार असा वागतो, कोणतरी एक घोष नावाचा माणूस असा वागतो, कोणीतरी एक पोलीस सिक्युरिटीवाला जाऊन असा बलात्कार करतो, तेव्हा समस्त पुरुषांच्या जातीला का नाही असं वाटत की हा आमचा इन्सल्ट आहे? एकाही पुरुषांचाच फक्त मोर्चा का नाही निघत? का नाही पुरुष या बाबतीत एरवी सगळीकडे पुढे असताना राजकारणात तर बोलवायच्या आधी पुढाऱ्याच्या आधी जाऊन तिथं बसता फुकट बोलवलं की. अशा वेळेला कुठे जाता? त्यावेळेला बायकांनीच गळा का काढायचा? नाही, आम्ही आता गळा काढणार. आम्ही याच्या विरुद्ध रिव्होल्ट करणार. आम्ही आता रडारड बंद केलेली. कायदा चालवायची आम्ही वेळच येऊ देणार नाही. वेळीच सावध व्हा. परवाच्या बदलापूरच्या त्या गर्दीने तुम्हाला इशारा दिलेला आहे की तुमचं राजकारण एका बाजूला, तुम्ही नेते मंडळी एका बाजूला, आणि लोक सामूहिक शहाणपण या देशातल्या लोकांचं चॅलेंज करायचं नाही. त्यांची सहनशक्तीचा अंत बघायचा नाही. ते खूप भयंकर घडेल देशामध्ये. कॉर्पोरेट्सनी पण या देशात धंदा करायचा असेल तर शाण्यासारखं वागावं. हो, ग्राहक म्हणून आम्ही खूप मोठ्या संख्येने आहोत आणि आमच्या दुकानातल्या वाण्याकडे जाण्याऐवजी आम्ही अमेझॉनवर मूर्खासारखे जातोय. आणि तुमचा धंदा व्यवस्थित होईल आमच्या देशात, काय चिंता करू नका, पण आमच्याशी नीट वागा. आमच्या कल्चरला धक्का लावायचा नाही हे सांगून त्यांना आत येऊ द्या. आज आम्ही टाळू शकत नाही ते. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भाने ना एक समग्र चर्चा, मला खूप छान वाटलं की तू आज हे सगळं बोलू दिलंस, हे सगळं मांडू दिलंस, विचार पण करायला तू भाग पाडलंस. तर मला असं वाटतं की आपल्या जनरेशनची जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर ही चर्चा झाली पाहिजे. मला माहित नाही की आपण हे मांडणार आणि मग ही मुलं ते बघणार, परत ते त्यांच्या मोबाईलवर दुसरंच काहीतरी बघत बसणार, याची पण मला चिंताच आहे बाबा. त्यामुळे हे पण बघितलं पाहिजे. त्यामुळे ही चर्चा आपण खाजगी माध्यमातून का होईना तुझ्यासारख्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत, युट्यूब चॅनल असेल, आणखीन काय असेल, त्याच्यावरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, तर विच इज गुड. त्यामुळेच लोक जमले ना एवढ्या मोठ्या संख्येने. ते समाज माध्यम नसतं तर त्या बदलापूरमधली एवढी माणसं एकत्र कशी जमली असती? एवढ्या मोठ्या संख्येने ती जमली. त्यामुळे हे जे घडतंय त्यामुळे ते एका अर्थी चांगलं आहे. समाज माध्यमाचा चांगला उपयोग बदलापूरमध्ये झाला असं मला जाणवतंय. बदलापूरमधली घटना दुःखद, चीड आणणारी, प्रचंड डिस्टर्बिंग आहे. या खाजगी शिक्षण संस्थांच्या अस्तित्वापासून, त्यांच्या मॅनेजमेंट पासून, तिथल्या प्रशासनापासून ते आपल्या देशातल्या, महाराष्ट्रातल्या तथाकथित राजकारण्यांपर्यंत सगळ्यांच्या संदर्भाने फार मोठे प्रश्न निर्माण करणारी घटना घडलेली आहे. पण त्याच वेळेला जी संवेदनशीलता बदलापूरकरांनी दाखवलेली आहे, जे समाज मन तिथे रस्त्यावरती आलेलं आहे, त्याच्याविषयी नक्कीच त्यांनी सोशल मीडिया वापरलेला आहे. माणसाचा माणूस पण तिथे तिथे दिसलं, ते आले, रस्त्यावर आले. समाज माध्यम वापरून आपण व्हॉट्सअपवरच खेळत नाही बसले. ते आपल्या साताऱ्यात घडतं आपलं असं. व्हॉट्सअपवरती आपलं लाईक्स टाकले, डिसलाईक टाकले, अरे केलं, डोळे भरून आणले त्या इमोजी टाकून, की संपला आपला विषय. तसं होत झालं नाही. समाज माध्यमाचा वापर करून ते मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर येऊन ह्यांना जाब विचारत नाही तोपर्यंत, आणि शांततेने विचारला, विशेष आहे पोलिसांनी लाठीचार्ज केलाय, लोकांनी नाही. लोक जेव्हा चिडले तेव्हा लोकांनी दगडफेक केली. आणि ती सुद्धा जेव्हा नेतृत्वाशिवाय एखादं आंदोलन घडतं ना, त्यावेळेला अशा छोट्या मोठ्या घटना घडतात. पण त्याचा उद्रेक, त्याचा आदर केला पाहिजे, त्यांची चीड समजून घेतली पाहिजे. त्यांच्यावर कसले गुन्हे दाखल करते? तातडीनं ते गुन्हे निघाले पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की ही चर्चा
करण्याची परत आपल्यावर वेळ नाही आली पाहिजे. अशा चांगल्या घडलेल्या गोष्टींच्या संदर्भाने आपण चर्चा करू. Yes, yes, yes. असा समाज घडेल, अशा पद्धतीचं यंग जनरेशन वागेल. आणि तो जो कोणी आरोपी आहे त्याच्या घरी पण बहिणी, आई, घरातल्या महिला असतील, त्यांना खूप लाजिरवाणं झालं असेल हे सगळं. तो भाऊ बोलत होता काल की माझा भाऊ नाही असं करणार. तर कुठल्याही भावाला असं वाटणारच नाही. तर मला असं वाटतं की आरोपीच्या घरातल्या बायकांच्या दृष्टिकोनातून पण ह्याच्याकडे बघितलं पाहिजे की काय वाटत असेल त्या माऊलीला जिनी हा असला लेकरू जन्माला घातला. आपल्या आईला आपला अभिमान वाटेल असं वागा. एवढंच मी या निमित्ताने आमच्या सगळ्या यंग जनरेशनला आणि लेकरांना आणि पुरुषांना सांगेन की असेल नसेल तुमची आई, पण तुमच्या आईला तुमचा अभिमान वाटेल असं बिहेवियर ठेवा. म्हणून तर तो राजा महत्वाचा आहे. अशी चमची आई असती बदले छत्रपती, आणि म्हणून छत्रपतींना त्रिवार मुजरा आहे. त्या छत्रपतींना अभिमान वाटेल असं वागलं पाहिजे. वर्षाताई, थँक्यू. तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं सगळं आणि विचार करायला भाग पाडलं. कारण एक संवेदनशील विषय संवेदनशील माणूस ओळखू शकतो, समजू शकतो आणि तो मांडू शकतो. आणि बऱ्याच दिवसापासून हा विषय माझ्या डोक्यात चाललेला की ऍक्च्युली मला माहित नव्हतं कोलकात्याचं प्रकरण किंवा काय. सडनली माझ्या डॉक्टर मैत्रिणी आहेत आणि त्यांनी इन्स्टावरती स्टोरी ठेवायला चालू केल्या. त्याच्यानंतर एक स्टोरी अशी होती की तुम्ही डॉक्टर नाही म्हणून तुम्ही या प्रसंगाचं तुम्हाला महत्त्व कळत नाहीये, पण आम्ही रोज तिथे जातोय. आज आमच्या मनात ती इन्सिक्युरिटी आहे, तुम्हाला हे समजलं पाहिजे. तिथे तो पहिला पॉईंट होता की जिथं स्ट्राईक झालं की अरे हां, उद्या कदाचित माझी बहीण असेल, उद्या कदाचित माझी एखादी मैत्रीण असेल, त्यांच्या बाबतीत होऊ शकतं. किंवा तिथून पुढे शाळेत जाणार त्या मुलींवरचं बघितलं तर माझी स्वतःची अकॅडमी आहे आणि मला माहिती आहे की तिथल्या मुली आहेत. म्हणजे ते सगळ्या मुलींना मी एक प्रकारे सांगतो की तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहे. तुमच्याबद्दल काही असेल ना, तुम्ही माझ्याकडे आणि बोला माझ्याशी, मला अडचण नाहीये. मी तुमच्याशी सगळ्या पद्धतीने ओपनली बोलू शकतो. पण हे माझ्या घरात मी करू शकतोय, बाहेरच्या घराचं काय करू मी? आणि ते कुठेतरी बाहेर घेणं गरजेचं होतं. आणि रात्री बोलता बोलता एक विद्यार्थी सोबत होता आणि तो म्हणाला की वर्षाताई त्यांच्याकडे आपण गेलेलो, त्या असं बोलत होत्या, इतकं छान. आणि रात्री तार पेटली माझी की नाही, हे झालंच पाहिजे, संपला विषय. त्यामुळे इतक्या शॉर्ट नोटीसवरती तुम्ही वेळ दिलात आणि खूप छान झालाय हा माझ्या दृष्टीने की काहीतरी लोकांपर्यंत पोहोचेल, कुठेतरी त्यांच्या भावनांना साथ घालेल आणि 1% तरी आपले विचार बदलायला भाग पडेल. एवढंच माझी अपेक्षा, जास्त काही नाहीये. तुमचे खूप खूप आभार, तुम्ही वेळ दिला. थँक्यू.